25,000 पगार असेल तर प्लीज कृपया करून स्किलवरती फोकस करा. फायनान्शियल प्लॅनिंगसाठी त्यावेळेस येऊ नका. म्हणजे त्यांनी स्किल सेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, स्किल सेटमध्ये इन्व्हेस्ट आणि करा. मग पगार वाढवायला पाहिजे. मिडल क्लास लोकांना 2 वेळचं जेवण, राहायला चांगलं घर, चांगली नोकरी, थोडंसं वेकेशन, थोडं सोशल लाईफ मिळालं तर ते इनफ माइंडसेटचे असतात. पोस्ट रिटायरमेंट तुम्ही 25-30 वर्ष रिटायरमेंटमध्ये जगणं चॅलेंजिंग बनेल. आजही लोकांना ते चॅलेंजिंग बनते. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नक्की आपण अंडरस्टँड करू. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे तुमचं उत्पन्न, तुमचे खर्च, तुमचे फायनान्शियल गोल्स, ऑब्जेक्टिव्ह. तर इमर्जन्सी फंडमध्ये ना एखादी व्यक्ती 10 वर्ष पुढे जाऊ शकते. इमर्जन्सी फंडमुळेच एखादी व्यक्ती 10 वर्ष पाठी येऊ शकते. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत माझ्याकडे कोट्यावधी रुपये असतील, पण 60व्या वर्षी तुम्ही म्हणतो ना की फॉरेन टूरमध्ये एन्जॉय नाही करू शकणार. जेव्हा पैसा, इन्व्हेस्टमेंट, तर त्यांच्या डोक्यात ते येतं की फसवेगिरी खूप होऊ शकते. कारण की न्यूज चॅनलवर किंवा त्यांना कुठेही काहीतरी न्यूज ऐकण्यात येते की ही संस्था बुडाली, इथनं त्यांना फसवण्यात आलं. तर जेव्हा आपण एखाद्या फर्मकडे जातो, आता मी एक लेमॅन, ठीक, एक फर्मकडे जातोय, तर त्याने कोणत्या कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे की ही फर्म आपल्यासाठी योग्य आहे. इथले जे एक्सपर्ट्स आहेत ते आपल्याला योग्य ते सल्ला देऊन आपला फायनान्शियल गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला मदत करतील. म्हणजे त्याच्या पगारातला 20% रक्कम स्ट्रक्चर प्लॅनिंगद्वारे पुढचे 20 वर्ष जर इन्व्हेस्ट करेल तर 10 ते 15 कोटी त्याच्याकडे नेटवर्थ क्रिएट होईल. की ज्यावेळेला आमच्याकडे एखादा क्लायंट येतो आणि तू सांगतो ना की मी एवढे पैसे लूज केले, तो मला त्याची समोरच्याची दया नाही येत, मला ह्याची चीड येते की ह्याचं सेल्फ इमेज आणि कॅरेक्टर फार वीक आहे. आमच्याकडे केस स्टडी अशी आहे की त्या व्यक्तीने वयाच्या 35 ते 36व्या वर्षाच्या दरम्यान त्यांनी प्लॅनिंग स्टार्ट केलं आमच्याकडे. आज जवळपास त्याच्याकडे 11.5 कोटीचं रिटायरमेंट कॉर्पस जमा आहे. आता ती व्यक्ती ते एन्जॉय पण करते, त्याच्यातून इन्कम जनरेशन होतं आहे. मल्टिपल ॲसेट क्लासमध्ये पोर्टफोलिओ आहे, मल्टिपल ॲसेट क्लासमधून त्याचं इन्कम जनरेट होतं आहे. ती व्यक्ती पुढच्या पिढीला 30 वर्षानंतर 250 कोटीची लिगसी देईल. बापरे, ह्यूज. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर जे गेस्ट आले ते सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंग अँड वेल्थ कोच आहेत. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरण्या वेल्थ ॲडवायझरी या फर्मचे ते डिरेक्टर आहेत. आणि याच फर्ममधून गेल्या 15 वर्षापासून ते लोकांना आर्थिक नियोजनाचे सल्ले देत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद चेतन. कटिंग पे मीटिंग या चॅनलवरती तुम्ही स्पेसिफिकली फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयावरती आम्हाला जे बोलवलं आहेत, आमचं इन्साईट जे तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी जे निमंत्रण दिलं, खूप खूप मनापासून आभार. थँक्यू मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही कटिंग पे मीटिंग या तुमच्या चॅनलवर आम्हाला आमचं फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करण्यासाठी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आज आम्हाला शुअर आहे की आज खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळणार. नक्कीच नक्कीच. तर सगळ्यात आधी कसे आहेत तुम्ही? आम्ही मस्त एकदम बिंदास आहोत, जबरदस्त आहोत. सर, लहानपणापासून आपल्याला नोकरीसाठी शिक्षण कसं घ्यायचं आणि नोकरी केल्यानंतर पैसे कसे कमवायचे हे शिकवलं जातं, पण आलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं हे कोणी शिकवत नाही. बरोबर. तर मग त्याची किती गरज आहे? फायनान्शियल प्लॅनिंगची किती गरज आहे? हल्लीच्या जगामध्ये जर चेतन बघितलं तर भरपूर गरज आहे. आता लहानपणापासून आपल्याला हे का शिकवलं जात नाही याचं मेन आणि मुख्य कारण असं आहे की आपलं जे भारतीय कल्चर जे आहे ना, या कल्चरमध्ये आपल्याला लहानपणापासून पैशाविषयी निगेटिव्ह कॉन्नोटेशन, आम्ही ज्याला म्हणतो की निगेटिव्ह बिलीफ सिस्टीमनी आपल्याला लहानाचं मोठं केलं जातं. जसे फॉर एक्झाम्पल, लहानपणी आपल्या घरामध्ये आई वडील नेहमी आपल्याला म्हणतात पैसा झाडाला लागत नाही, सरळ मार्गाने पैसा कमवायचा असेल तर नोकरी करावं लागेल, श्रीमंत लोक वाईट असतात, यांच्या सान्निध्यामध्ये जास्त राहायचं नसतं. बरोबर. तर हे जे थिंकिंग आहे ना, हे इतकं स्ट्रॉंग आहे की ओव्हर द पिरियड हे बिलीफ बनतात आणि त्या बिलीफ प्रमाणे ना आपलं एक फिअरफुल कल्चर क्रिएट होतं. तर भारतीय जे कल्चर आहे ना, हे फार फिअरफुल आहे. याच्या एक्झॅक्ट अपोजिट जर आपण बघितलं, अमेरिका, जर्मनी, हे जे कल्चर्स आहेत ना, या कल्चरमध्ये करेजियस कल्चर आहे. त्यामुळे तिथे फायनान्शियल मॅनेजमेंट हा सक्तीचा आणि आवडीचा टॉपिक असतो. आणि ही गोष्ट सरप्राइझिंग नाही आहे की आज 142 कोटीची आपली लोकसंख्या आहे. अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी आहे. 142 कोटीच्या लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर आपलं जे पर कॅपिटा इन्कम आहे 2,800 अमेरिकन डॉलर आहे. वेअर ॲज अमेरिकेचं 34 कोटीच्या लोकसंख्येमध्ये 99,000 अमेरिकन डॉलर पर कॅपिटा इन्कम आहे. याचं एकमेव कारण त्यांचं फायनान्शियल लिटरसी फार स्ट्रॉंग आहे. आता याच लिटरसीला आपण भारतामध्ये हळूहळू
आपलं कल्चर तर नाही बदलू शकत, पण माइंडसेट बदलून आपण फायनान्शियल लिटरसी इन्क्रीज करू शकतो. पण नक्कीच गरजेचं आहे, कारण आज जर तुम्ही भारतामध्ये इन्फ्लेशन बघितलं तर जवळपास 8 ते 9% इन्फ्लेशन झालेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये 1,00,000-1,50,000 रुपये महिन्याच्या पगारामध्ये पण लोकांना जगणं मुश्किल होत आहे. जर फायनान्शियल लिटरसी तुम्ही वाढवलं नाही तर भविष्यामध्ये अजून तुम्हाला 40-50 वर्ष तुमचं आयुष्य जगायचं आहे. हे जगण्यासाठी इन्फ्लेशन नेहमीच तुम्हाला त्रास देईल आणि कालांतराने तुम्ही जितकं इन्फ्लेशन वाढेल तुमची सॅलरी वाढणार नाही आणि त्या पद्धतीने तुम्ही गरीब गरीब होत जाणार. तर लिटरसी फार इम्पॉर्टंट आहे असं माझं मत आहे. धनश्री मॅडमचं पण यावरती ओपिनियन आपण ऐकून घेऊया. येस प्लीज. नक्कीच तुम्ही फार महत्वाचा विषय इथे छेडलात की शिक्षण संस्था आपल्याला ज्या पद्धतीने आता घडवल्या, आपण पुण्याच्या विद्येच्या माहेरघर म्हणतो आपण त्याला. आज 1-1 कोटी शिक्षणाला पॅरेंट्स देत आहेत, राईट. खूप चांगल्या डिग्री घेतोय आपण. इव्हन आम्ही पण त्याच एज्युकेशन सिस्टम मधून आलेलो आहोत. पण चॅलेंज काय झालं की या सगळ्या जर्नीमध्ये एक पार्ट मिसिंग होतं, दॅट इज मनी अँड फायनान्स. त्यामुळे प्रत्येकाने डिग्री मिळवल्यानंतर पैसे फार कमवायला हवेत एवढी जागरूकता निर्माण झाली, बट पैसा आल्यानंतर कसं नियोजन करायचं, कसं मॅनेज करायचं हे कुणालाही माहित नाहीये. फार वाईट वाटतं ज्या वेळेला वयाच्या 60मध्ये एखादा डॉक्टर पण कॉल करतो आणि सांगतो ना की त्याच्याकडे फायनान्शियली खूप सारे ट्रॅप आहे. तर हे का झालं? कारण शिक्षण संस्था म्हणा किंवा एज्युकेशन सिस्टम पासून, कल्चर सिस्टम पासून समाजाने पैशाला ज्या वेळेला आला त्यावेळेला व्हॅल्यू नाही दिलेली आहे. आणि क्लायंट स्वतःहून म्हणतात आमच्याकडे जेव्हा खूप पैसा होता तेव्हा आम्ही त्याला एवढं व्हॅल्यू नाही दिली. का? खरं ते ॲरोगन्सीकडे गेले. तर नितीन सरांनी जे सांगितलं ना, बिलीफ, बायसेस, कॅरेक्टर ह्याचा फार महत्वाचा रोल असतो. बरोबर. तो पैसा हा सेकंडरी आहे. फर्स्ट थिंग तर व्यक्तिमत्व लागेल. त्यामुळे याचं सगळ्यांचं स्किल्स लहानपणापासूनच जडणघडण झाले तर खूप फायदा होऊ शकतो याचा. सर, जसं आपण समाजात राहतो तेव्हा आपल्याला दिसतं की गरिबी ग्लोरीफाय केली जाते. अरे गरीब मस्त मुलांना असतो, काही टेन्शन नसतं. श्रीमंत माणसाला झोप लागत नाही, त्याला विविध आजार असतात. काय करायचं एवढा पैसा घेऊन? मस्त आपलं रोज कमाएंगे रोज खाएंगे. पैसा साठवून ठेवला, मरून गेला तर काय करू, आजच एन्जॉय करून टाकायचा. तर हे जे माइंडसेट होतो तो पण कारणीभूत असतो का? आय थिंक तोच कारणीभूत आहे ना चेतन. सो गरीब आहे, मिडल क्लास आहे आणि वेल्दी लोक. सो 3 कॅटेगरीचे लोक आहेत. तिन्ही कॅटेगरीचे जे बायसेस असतात ना, त्या बायसेसमध्ये डिफरंट पॅरामीटर्स असतात. जसं गरीब लोक जर बघितलं तर थिंकिंग ऑलवेज अवॉइड करतात, ते विचार करणंच अवॉइड करतात. यामध्ये जर मिडल क्लास लोकांना बघितलं तर मिडल क्लासने एकाच टाईपचं कन्व्हेन्शनल थिंकिंग करतात. मिडल क्लास लोक काय करतात, ऑल द टाइम सराउंडिंग बघतात की 99% लोक काय करतात. 99% लोक जे काय करतात ना ते मिडल क्लास फॉलो करायला जातात. त्याला कन्व्हेन्शनल थिंकिंग म्हणतात. त्यामुळे ते लोक विचारच नाही करत. हे लोक बाकीचे लोक काय विचार करतात यावरती भर देतात. आता वेल्दी लोकांचा प्रॉब्लेम काय की या दोघांना ते फॉलो करत नाहीत. त्यामुळे वेल्दी लोकांना रिस्पेक्ट दिला जात नाही मिडल क्लास आणि गरीब लोकांमध्ये. पण वेल्दी लोकांचं थिंकिंग पॅटर्न कसं असतं, त्यांचे न्यू आणि ओरिजिनल आयडिया असतात. तो हा थिंकिंग पॅरामीटर झाला. त्या पद्धतीने मनी बिलीफ पण एक पॅरामीटर आहे. तो मनी बिलीफ पॅरामीटरमध्ये गरीब लोकांना स्कॅरसिटीमध्ये जगतात, म्हणजे ऑल द टाइम ते भीतीमध्ये असतात. मिडल क्लास लोकांचं लिमिटेड गोष्टी आहेत, इनफ गोष्टी आहेत ना त्याच्यावरती जास्त फोकस असतं. बरोबर. मिडल क्लास लोकांना 2 वेळचं जेवण, राहायला चांगलं घर, चांगली नोकरी, थोडंसं वेकेशन, थोडं सोशल लाईफ मिळालं तर ते इनफ माइंडसेटचे असतात. खरंय. याच्या अगदी अपोजिट जे वेल्दी लोक असतात, यांची जी बायसेस असतात, बिलीफ सिस्टीम असतात टुवर्ड्स मनी, हे अबंडन्स वाले असतात. अबंडन्स म्हणजे त्यांना माहिती आहे की या भूतलावरती ना सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल. बरोबर. हवा मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, ऑक्सिजन पण मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही हवा मोजू शकत नाही, ऑक्सिजन किती आहे हे मोजू शकत नाही, पाणी किती आहे हे मोजू शकत नाही, झाडाला पानं किती आहेत, ब्रांचेस किती हे मोजू शकत नाही. दॅट मीन्स त्यांना माहिती आहे की अबंडन्स आहे. पैसा पण त्याच पद्धतीने अवेलेबल आहे. पण कोणाकडे किती पैसा यायला पाहिजे हे डिपेंड करतं, तो काय व्हॅल्यू क्रिएट करतो, त्याच्या स्किल काय आहे, कशा पद्धतीने त्याला अट्रॅक्ट करतो. तर हे बायसेसच मूळ कारण आहे. कारण जोपर्यंत ते ब्रेक नाही करत ना तोपर्यंत काही गोष्टी चेंज नाही करू शकत. आज बघा तुम्ही एज्युकेशन सिस्टम मध्ये बरेचसे लोक हायली क्वालिफाईड आहे. आज भारताला पण जर तुम्ही बघितलं तर भारतीय आणि श्रीलंकन हे जे एशियन कंट्रीज आहेत ना हे हायली क्वालिफाईड म्हटल्या जातात. म्हणजे जवळपास 81% आपलं क्वालिफिकेशनचं रेट आहे. पण तरी पण मॅक्झिमम लोक का फायनान्शियल ट्रबल करतात. म्हणजे 142 कोटीच्या लोकसंख्यामध्ये जर हार्डली तुम्ही बघितलं तर 41 लाख फॅमिली अशा आहेत जे श्रीमंत आहेत. हे का होतं, कारण बायसेस लहानपणापासून प्रोग्राम चुकीचे. ते बायसेस आपण हळूहळू चेंज केले, माइंडसेट चेंज केले तर यामधून बाहेर येऊ शकतो. कारण तुम्ही पण मिडल क्लास फॅमिलीमधून आलात,
आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून आलो, आमचेही बायसेस तसेच डिझाईन केलेले, प्रोग्राम केलेले कल्चरने. पण कालांतराने या गोष्टींवरती जास्त अभ्यास केल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर, चांगल्या मेंटरसोबत काम केल्यानंतर हे तोडता आले. सेम थिंग आहे की तुम्ही हे जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच रॅट रेस, आपल्याकडे रॅट रेस म्हणतो ना, 9 to 5 रॅट रेस. रॅट रेस म्हणजे काय, एक उंदीर असतात, ते सगळे उंदीर एकाच पिंजऱ्यामध्ये अडकलेले असतात, जस्ट बिकॉज ऑफ देअर माइंडसेट. मॅम पण याच्याविषयी काही इन्साइट देतील? खूप संघर्षाचा विषय, म्हणजे गरीब आणि श्रीमंत हा जो काही मोठा तफावत आता वाढत जाईल, ती अजून वाढत जाईल. तर मी म्हणेल ही पैशाने नाही आहे, ती पहिली आहे मानसिकतेने. तर गरीब आणि श्रीमंत ही मानसिकता आहे, राईट. बऱ्याचशा लोकांना वेल्थ म्हणजे काय याचं पण कधी डेफिनेशन नाही कळलं. बऱ्याचशा गरिबांना हे पण वाटतं की खूप सारा पैसा मिळाला तर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बट आपण खूप साऱ्या बेगर्सला पण आता पण खूप पैसे दिले, बट डू यू फील की त्यांचं लाईफ चेंज झालं? नाही, कारण त्यांची मानसिकता फार वाईट होती. खरंय. पुण्यामध्ये असे खूप सारे बेगर पण आपण बघितले ना, की त्यांचा डेथ झाल्यानंतर त्यांच्या बिछाण्याखाली खूप सारे पैसे मिळाले. मग त्यांना तुम्ही काय म्हणणार, गरीब म्हणणार? ते गरीब नव्हते, त्यांची मानसिकता फार गरीब होती. आणि श्रीमंतांचा विचार करायला गेलं ना, तर पहिली तर मानसिकता स्टार्ट होईल. आणि रिअल वेल्थ म्हणजे नितीन सरांनी आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या, तर रिअल वेल्थ लोकांना आजही माहीत नाही. खूप साऱ्या श्रीमंत लोकांना पण रिअल वेल्थ माहीत नाही. सो एक चांगली हेल्थ म्हणजे वेल्थ आहे, बट आजही अनहेल्दी लोक जास्त आहेत, राईट. खूप सारी चांगली फॅमिली आपली वेल्थ आहे, बट आजही लोक फॅमिलीमध्ये कनेक्ट नाही आहेत, राईट. खूप चांगलं कम्युनिकेशन, नेटवर्किंग, इवन तुमच्या डिफरंट सेक्टरमध्ये तुम्ही किती स्किल आहात, दॅट इज अगेन वेल्थ. तुमचं नेटवर्किंग तुम्ही जितकं चांगलं वाढवतं ती पण एक वेल्थ आहे. ओके. आणि जेव्हा कुठे ह्या वेल्थला तुम्ही सांभाळता तेव्हा इन टर्म्स ऑफ मनी ही वेल्थ तुम्हाला अट्रॅक्ट करता येते. तर तुम्ही हा जो डिफरन्स म्हणाला ना, वेल्दी आणि पुअर माइंडसेट, म्हणजे हा डिफरन्स क्रिएट झालाय मानसिकतेमुळे. आणि वेल्थचं डेफिनेशन आज आपल्या इथल्या बऱ्याचशा श्रीमंत लोकांना पण माहीत नाहीयेत. त्यामुळे ते अनस्ट्रक्चर्ड आहेत, ते त्यांच्या हेल्थवर वेळ देत नाही. दॅट इज नॉट होलिस्टिक सक्सेस. एक्झॅक्टली. तर होलिस्टिक सक्सेस विषयी नितीन सर खूप काही गोष्टी सांगतात. म्हणजे मिडल क्लास मध्ये आपण बघतो की फायनान्शियल प्लॅनिंग केली जाते, पण लग्नासाठी ते पैसे सांभाळून ठेवतात, बट रिटायरमेंटसाठी तेवढं महत्व देत नाही. तेव्हा ते पाहून घेऊ. तर अगेन हा माइंडसेटचाच त्यांचा प्रकार आहे. तर बऱ्याच लोकांना माहिती असतं की जिम केली की आपली बॉडी बनणार आहे, फायनान्शियल प्लॅनिंग केली की आपल्याकडे पैसा साठणार आहे, तरी ते करत नाही. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला सुरुवात करायची असेल तर अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत की जिथून ते ॲटलिस्ट अनालाइज करून त्यांची जर्नी सुरू करू शकतात? बघा, तुम्ही आता म्हणाल की मिडल क्लास लोक फायनान्शियल प्लॅनिंग करतात, पण मी म्हणेन की बिलो 1% लोकांनी आजही फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नक्की आपण अंडरस्टँड करू. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे तुमचं उत्पन्न, तुमचे खर्च, तुमचे फायनान्शियल गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, तुम्ही किती कर्ज घेतलेलं आहे, त्याचं EMI किती जातोय, त्याच्यानंतर इन्शुरन्सेस काय आहेत, इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत, या सर्व गोष्टींना एका पेपरवरती ज्यावेळेस आपण आणतो आणि त्याला पूर्णपणे रिस्क मॅनेजमेंट करतो, डायव्हर्सिफिकेशन प्लॅन बनवतो, लिगसी प्लॅन बनवतो, या प्रोसेसला आपण फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके ओके. आणि हा स्ट्रक्चर जवळपास 50 ते 60 पेजचा स्ट्रक्चर असतो. बापरे. या स्ट्रक्चर बनवायला जवळपास तब्बल 20 तास ते 25 तासाचा वेळ जातो. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग, स्ट्रक्चर प्लॅनिंग हे भारतामध्ये फार कमी लोकांनी केलेलं आहे. तर आपण तुमचा जो क्वेश्चन आहे त्याच्यावरती येऊया की एखाद्याला सुरुवात करायची असेल तर कोणत्या 5 गोष्टी करायच्या प्लॅनिंगच्या. फर्स्ट थिंग आहे की त्यांनी अंडरस्टँड करावं की त्याला फायनान्शियल प्लॅनिंग का करायचं आहे ना, त्याची रिक्वायरमेंट काय आहे. तर पहिली सुरुवात करूया की त्याचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह त्याला आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे. की एक उदाहरण आपण घेऊया, एक्झाम्पल घेऊया की एखादी 40 वर्षाची व्यक्ती आहे जी कॉर्पोरेट जॉबमध्ये आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याच्यावरती फॅमिली डिपेंड आहे, 2 मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे, राईट. आई वडील त्यांच्यावरती डिपेंड आहेत, पॅरेंट्स आहेत. तर त्याच्या गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, जबाबदाऱ्या काय असतील की दोन्ही मुलांचं शिक्षण, उच्च शिक्षण आणि हे जे प्रायमरी एज्युकेशन हे व्यवस्थित झालं पाहिजे. खरं. आज तुम्ही शिक्षण बघितलं तर प्रायमरी एज्युकेशन पण कॉस्टली झालेलं आहे. सेकंडरी एज्युकेशन बघितलं तर आपण भारतात एज्युकेशन नाही घेत. एक ट्रेंड झालं की भारताच्या बाहेर जाऊन एज्युकेशन घ्यायचंय, तो हा ट्रेंड झालेला आहे. तर हे शिक्षण पण जवळपास नाही म्हटलं तरी 1.5-2 कोटी रुपयाचं एका मुलाचं होईल. अगदी बरोबर. 2 मुलं असतील तर तुम्हाला ते 3 कोटीपर्यंत जाईल. हा नंबर जो आहे हा बेसिक नंबर मी तुम्हाला सांगतो. तर ह्या फायनान्शियल गोल्स, ऑब्जेक्टिव्ह त्याला अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं रिटायरमेंट येणार आहे. 40 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर काय करणार, तो वयाच्या 55 वर्षी रिटायर होण्यासाठी प्रयत्न करेल.
त्यामुळे त्याचं ते पण नियोजन करणं गरजेचं आहे की 55ला जर मी रिटायर होतोय त्याच्यानंतर मी काहीच काम नाही करणार आहे तर पुढचे 30 वर्ष मला जगायचं आहे. 30 वर्ष रिटायरमेंटमध्ये जगणं म्हणजे काही खाऊ नाहीये. सगळ्यात मोठं चॅलेंज हा आहे की पोस्ट रिटायरमेंट तुम्ही 25-30 वर्ष रिटायरमेंटमध्ये जगणं चॅलेंजिंग बनेल. आजही लोकांना ते चॅलेंजिंग बनते. तर पहिली आपण सुरुवात करू. एखाद्याला सुरुवातच करायची असेल तर त्यांनी गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर पेपरवरती आणावे. त्याला काय करायचं नंतर पेपरवरती आणल्यानंतर की त्याला प्रायोरिटी द्यायची. टॉप प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे, त्याच्यानंतर मीडियम टर्म प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे, त्याच्यानंतर लो प्रायोरिटी कोणाला द्यायची. त्याला प्रायोरिटाईज केल्यानंतर 3 ते 5 गोल त्याचे टॉप प्रायोरिटीचे गोल्स येतील. जसं रिटायरमेंट, मुलांचं एज्युकेशन, मॅरेज, एमर्जन्सी फंड आणि काय घर घ्यायचं, गाडी घ्यायचं, वेकेशन. ठीक आहे, हे काय मिडल क्लास लोकांचे बेसिक गोल असतात. तर सुरुवात आपण गोल्स ऑब्जेक्टिव्हने करू, कारण गोल्स ऑब्जेक्टिव्ह त्याला क्लॅरिटी देतील. गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हच नाहीये तर तुम्ही गुगल मॅप लावल्यावरती तुम्हाला डेस्टिनेशन माहित नाहीये तर तुम्ही जाणार कुठे? माहित नाही. तुम्ही मर्सिडीज गाडी घेतलेली आहे बट तुम्ही पेट्रोल टँक फुल केलेलं आहे, जायचं कुठे तुम्हाला माहित नाही. तर मेजॉरिटी लोकांना गोल्स ऑब्जेक्टिव्ह कळत नाही किती इम्पॉर्टंट आहे. गोल्स जर बघितले तर तुम्हाला जायचं कुठे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हा थोडासा वेगळा भाग आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्या गोलवरती पोहोचण्यासाठी तुम्ही किती इन्स्पायर आहात, का तिथे तुम्हाला जायचंय, त्याची कारणं काय, आणि जर तुम्ही नाही अचीव्ह केलं तर त्याचे काय इम्पॅक्ट होतील. तुमच्या मुलांचं शिक्षण तुम्ही अचीव्ह नाही करू शकले तर मुलं फायनान्शियल स्टक होतील, भविष्यामध्ये त्यांना चांगलं इन्कम नाही मिळणार. तुम्ही रिटायरमेंटचा कॉर्पस अचीव्ह नाही केला तर तुम्हाला कोणावरती डिपेंड राहावं लागेल, गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहावं लागेल, आई वडिलांवरती डिपेंड राहावं लागेल. तो गोल ऑब्जेक्टिव्हने फर्स्ट स्टार्ट करू. सेकंड जो पार्ट येतो गोल ऑब्जेक्टिव्ह नंतर तुम्हाला कळतं की तुमचे काय काय पोझिशन आहे. सेकंड पार्ट तुम्हाला प्रॉपर तुमचं कॅश फ्लो मॅनेजमेंट करायचं की तुम्ही किती पैसे अर्न करताय आणि किती पैसे तुमचे कुठे कुठे खर्च होत आहेत. इन्कम कॅश फ्लो आणि एक्सपेन्स कॅश फ्लो दोन्ही गोष्टी कळल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचं इन्कम किती आहे, तुमचे खर्च किती आहेत आणि तुमच्याकडे वाचतायत किती, किती सरप्लस उरतोय. हे कळल्यानंतर मग तिसरी गोष्ट येते ती म्हणजे की पहिलं तुमचं एमर्जन्सी फंड बनवून घ्या. बऱ्याचशा लोकांकडे आजही एमर्जन्सी फंड नाहीये. राईट, 6 महिन्याचं तुमच्याकडे जर तुमचं इन्कम किंवा 6 महिन्याचे तुमचे एक्सपेन्सेस तुमचे सेव्हिंग बँक किंवा डिपॉझिट्स मध्ये नाही आहेत आणि उद्या भविष्यामध्ये 2-3 वर्षांत फायनान्शियल क्रायसिस आलं, इकॉनॉमिक क्रायसिस आलं, तुमच्या इंडस्ट्री स्लो डाऊन झाल्या. आज तुमची इंडस्ट्री पॉडकास्ट इंडस्ट्री, अगदी बरोबर. 1 वर्षापूर्वी पॉडकास्ट कमी होत होते. इन दोज डेज आता खूप सारे पॉडकास्ट यायला लागलेत. दॅट मीन्स ही गोष्ट अंडरस्टँड करायची की ही इंडस्ट्रीमध्ये आता खूप सारे लोक आलेले आहेत. अशी प्रत्येक इंडस्ट्री, डिफरंट इंडस्ट्री. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जास्त लोक यायला लागलेत, दॅट मीन्स तुम्हाला इथे सॅच्युरेशन येऊ शकतं. सेम थिंग आहे की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आता सॅच्युरेशन आलेलं आहे. एआयने खूप सारे लोकांचे जॉब घेतलेले आहेत. तर कॅश फ्लो मॅनेजमेंट नंतर तिसरी गोष्ट तुम्हाला करायची की एमर्जन्सी फंड क्रिएट करा. चौथी गोष्ट तुम्ही करा की सफिशियंट तुमच्याकडे इन्शुरन्स कव्हरेज पाहिजे. धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जगतोय, एवढं स्ट्रेसमध्ये जगतोय, अचानक तुमचे हेल्थ इश्यूज झाले, इलनेसेस आले, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं, हार्ट अटॅक आला, ब्रेन हॅमरेज झाला, क्रिटिकल इलनेस आले, सगळी सेव्हिंग चालली होती. सगळी सेव्हिंग जाते ना वेल्थ क्रिएट करायला. म्हणजे आम्ही काल एका पॉडकास्टमध्ये डिस्कस करत होतो तर एका सर्वसामान्य व्यक्तीला जी नोकरी करते किंवा एका इन्कमवरती डिपेंड आहे त्याच्यासाठी फक्त एकच मार्ग आहे श्रीमंत होण्यासाठी, आणि तो मार्ग म्हणजे त्याच्या पगारातला 20% रक्कम स्ट्रक्चर प्लॅनिंगद्वारे पुढचे 20 वर्ष जर इन्व्हेस्ट करेल तर 10 ते 15 कोटी त्याच्याकडे नेटवर्थ क्रिएट होईल. पण 20% रक्कम 20 वर्ष डिसिप्लिन इन्व्हेस्ट करणं, पगार किती मोठा असू दे, सीईओ पण असू दे, त्याच्यासाठी पण पॉसिबल नाहीये. का नाही पॉसिबल? कारण त्याच्याकडे ते स्ट्रक्चरच नाही इन्स्पायर होईल. तर दिस आर दी स्टेप. इन्शुरन्सेस प्रॉपर करा तुमचं. टर्म इन्शुरन्स घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या, क्रिटिकल इलनेस घ्या, इंजरी घ्या. पुण्यामध्ये बाप रे बाप, आता समोर येताना टर्निंग वरती एक टेम्पो एवढ्या जोरात टर्निंग वरती चाललेला असंच चाटून गेला. काळजाचा ठोका चुकणाऱ्या घटना समोर घडतायत, वारंवार घडतायत. बरोबर. अशा सिच्युएशन मध्ये जर तुम्ही इंजर झाला, तुमच्यावरती फॅमिली डिपेंड आहे, तर चौथी गोष्ट प्रॉपर इन्शुरन्स कव्हरेज घ्या. 5वी गोष्ट आहे ना, ही इम्पॉर्टंट आहे की एक स्ट्रक्चर्ड, याला सगळ्यांना कन्सिडर करून तुमचं एक फायनान्शियल स्ट्रक्चर बनवा आणि या स्ट्रक्चर बनवण्यासाठी एका एक्सपर्टचं हेल्प घ्या. 5 या स्टेप्स जो फॉलो करतो ना, अशा ॲडवायझरकडे जा आणि मग सुरुवात करा. त्याशिवाय तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा युट्यूबवरती इन्फ्लुएन्सरला ऐकून जर तुम्ही ब्लाइंडली इन्व्हेस्ट करताय, कारण या जगामध्ये कोणी ऐकलं नाही की फायनान्शियल मार्केट वॉच करून श्रीमंत बनलेलं आहे, अशी कुठली व्यक्ती नाहीये. तुम्ही 1% वेल्दी लोकांचं कॅरेक्टर बघा ना,
ते स्ट्रक्चर बनवतात आणि कन्सिस्टंटली त्या स्ट्रक्चरला स्ट्रॅटेजीज बनवतात. अगदी बरोबर आहे. तर 5 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. 5 गोष्टीमध्ये धनुष्य मॅडम पण काहीतरी मायकून काय सुटलं असेल तर ते ऍड ऑन करतील की अजून काय करतील. युनिव्हर्सल आहेत ह्या, म्हणजे 5 स्टेप जे सरांनी सांगितल्यात ना, तर ते आपण म्हणू शकतो की या अघटित आहेत, याला आपण ब्रेकच नाही करू शकत. आज आमच्याकडे खूप सारे असे व्हीपी लेवलचे पण क्लायंट्स येतात, सीईओ लेवलचे पण क्लायंट्स आहेत, आणि आम्ही सरप्राईज होतो की दे आर डिपेंड ऑन ओनली वन, लाईक इसॉप, म्हणजे त्यांच्या कंपनीकडून मिळालेले जे इसॉप्स असतात त्याच्यावरच ते फार डिपेंड असतात. राईट? ते चुकीचं आहे. कुठेतरी स्ट्रक्चरमध्ये ना 5 ज्या सरांनी युनिव्हर्सल गोष्टी सांगितल्या, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह शिवाय, उदाहरण देते ना, जर तुमचं वेकेशन डेस्टिनेशन तुम्ही ठरवलंच नाहीये आणि तुम्ही बॅग घेऊन निघालात, चालेल का तुम्हाला? मग लोक फायनान्स इंडस्ट्रीमध्ये असंच करतायत ना, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्हच नाही त्यांनी शोधलेत आणि घेतायत, आणि त्यांचा कष्टाने कमवलेला, सो कॉल म्हणताना कष्टाने कमवलेला पैसा असतो तो, बट ते हाऊ इझिली इन्व्हेस्टिंग एव्हरीवेअर. कोणाचंही ट्रेंड सांगेल त्या पद्धतीने ते इन्व्हेस्ट करतात. तो ट्रेंड फॉलो करणारी व्यक्ती वेल्थ क्रिएट नाही करू शकत. सेकंड थिंग, वेल्थ क्रिएशन हा बोरिंग प्रोसेस आहे. थर्ड थिंग, पेशन्स असतात. येस, फार बोरिंग आहे. राईट? सरांनी ज्या 5 स्टेप्स सांगितल्या ना, ते फॉलो करणं म्हणजे फार चॅलेंजिंग आहे. मग इथे परत मी म्हणेल सेल्फ इमेज आणि कॅरेक्टरचा रोल येतो. का नितीन सर वारंवार सायकोलॉजी बेसवर काम करतात. 15 वर्षांमध्ये सगळ्या गोष्टी फॉलो करून झालेल्या आहेत, स्ट्रॅटेजिकल, टेक्निकल, सगळ्या गोष्टी झाल्यात. ऍट द एंड रिअलाइज झालं की जो पण क्लायंटचं सेल्फ इमेज, कॅरेक्टर, बायसेस, बिलीफ चेंज नाही होत, ती व्यक्ती हा मार्ग फॉलोच नाही करू शकत. बरोबर. आणि त्याच्यासाठी ही शुड बी इन्स्पायर्ड, नॉट मोटिवेट. आज खूप सारे इन्फ्लुएन्सरनी खूप सारे ऍसेट क्लासेस देऊन पण लॉकडाऊन नंतर इतकी अपॉर्च्युनिटी आल्यानंतर पण लोक आज पण का फायनान्शियल स्ट्रगल करतायत? राईट? 1990 नंतर भारतामध्ये एवढा पैसा आला, आयटी एवढी डेव्हलप झाली, पुण्यामध्ये आज इतका क्रांती झाली, तरी लोक आज फायनान्शियल ट्रबलमध्ये, खरंय. बिकॉज दे आर फॉलोइंग ट्रेंड, दे आर नॉट फॉलोइंग दिस 5 युनिव्हर्सल स्टेप्स. तर मी म्हणेल या 5 युनिव्हर्सल स्टेप्स तुमच्या ऍडवायझर तुम्हाला सांगत नसेल तर मग तो एक्सपर्ट नाही. एक्झॅक्टली. सर, आपण बघतो की जे खानदानी श्रीमंत लोक आहेत, म्हणजे फार आजोबा पंजोबांपासून, ते पण ऍडवायझरचा सल्ला घेतात प्रॉपर, की जे वेल्थ मॅनेज करून देतात. हेजिटेशन फक्त मिडल क्लास लोकांमध्ये येतं, कारण जेव्हा पैसा, इन्व्हेस्टमेंट, तर त्यांच्या डोक्यात ते येतं की फसवेगिरी खूप होऊ शकते, कारण की न्यूज चॅनलर्स किंवा त्यांना कुठेही काहीतरी न्यूज ऐकण्यात येते की ही संस्था बुडाली, इथनं त्यांना फसवण्यात आलं. तर जेव्हा आपण एखाद्या फर्मकडे जातो, आता मी एक लेमॅन आहे, ठीक आहे, एक फर्मकडे जातोय, तर त्याने कोणत्या कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे की ही फर्म आपल्यासाठी योग्य आहे, इथले जे एक्सपर्ट्स आहेत ते आपल्याला योग्य तो सल्ला देऊन आपला फायनान्शियल गोल अचीव करण्यासाठी आपल्याला मदत करतील, आणि इथं ऍटलिस्ट फसवेगिरी आपल्याला होणार नाही. चेतन, फार इफेक्टिव्ह क्वेश्चन आहे. पहिल्यांदा तुमचा जो क्वेश्चन तुम्ही काय विचारलं की मेजॉरिटी लोकांना ना ऍडवायझर वरती ट्रस्ट नाहीये, कारण भारतामध्ये फार फसवेगिरी होते. ठीक आहे, फसवेगिरी का होते? कारण लहानपणापासून आपल्याला फिअरफुल वातावरणामध्ये वाढवलेलं आहे. की मला आठवतंय की लहानपणी आमच्या घरामध्ये ट्रेंड होतं की घरामध्ये सांगायचं की कोणावरती चटकन विश्वास ठेवू नको. ठीक आहे, तर ते एक प्रोग्रामिंग एवढं हार्ड झालं, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर एक असा प्रॉब्लेम इन दोज डेज आम्ही बघतोय की भारतीय लोकांना फार कॅज्युअल्स आहेत. तर जिथे जिथे कॅज्युअलनेस असतो ना अतिप्रमाणामध्ये, तिथे प्रोडक्टिव्ह काम नाही होत, क्वालिटी वर्क नाही होत, आणि क्वालिटी वर्क होत नाही ना तिथे मग आपण काही शॉर्टकट्स घेतो. त्यामुळे लोकांचं साहजिकच जे माइंडसेट बनलं हे बरोबर बनलेलं आहे. याला चेंज करण्यासाठी आता तुम्हाला एका चांगल्या ऍडवायझरला चूज करायचं असेल तर त्याच्याकडे काय पॅरामीटर असायला पाहिजे? पहिली गोष्ट, त्या ऍडवायझरचा एक्सपिरियन्स किती आहे, किती वर्ष तो जुना आहे. मी म्हणेन की ऍटलिस्ट 10 वर्ष त्यांनी स्ट्रक्चर प्लॅनिंगची प्रॅक्टिस केली की नाही हे पहिलं चेक करा. त्या 10 वर्षामध्ये दुसरी गोष्ट बघा की त्यांनी किती चांगल्या सक्सेसफुल केस स्टडीज बनवलेल्या आहेत की ज्यामध्ये खरंच लोकांनी वेल्थ क्रिएट केलेली आहे, म्हणजे त्यांचे टेस्टिमोनियल की किती लोकांना त्यांनी वेल्थ क्रिएट करण्यासाठी हेल्प केलेलं आहे. ही दुसरी गोष्ट बघायची. तिसरी गोष्ट बघा की त्यांचं खरंच एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन काय लेवलचं आहे, थर्ड पार्टवरती. फोर्थ गोष्ट तुम्हाला बघायची आहे की त्यांचं प्रोसेस आणि सिस्टम कशा पद्धतीने चालतं, ते ट्रान्सपरंट आहे का, की ते भेटतायत का, त्यांची एक्सपर्टची टीम तुम्हाला चांगलं कोऑर्डिनेशन करते का, हे चौथी गोष्ट फार महत्वाची. आणि पाचवी गोष्ट ही बघा की त्यांच्या प्रोसेसमधून खरंच तुम्हाला फायदा होणार आहे का, त्यांच्या सल्ल्याने खरंच तुम्हाला फायदा होणार आहे का, जेणेकरून त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पुढचे 10-15 वर्ष स्टिक राहता येईल.
5 गोष्टी जर बघितल्या ना, फसवणूक कसली आली फसवणूक? कोणी कोणाला फसवू शकत नाही. कोण फसले जातात माहिती तुम्हाला? तर माझा एक ऑस्ट्रेलियन मेंटर म्हणतात की कोण कोणाला फसवतो. आता त्या इंग्रजीमध्ये त्याला ती लँग्वेज पण नाही बोलता आली, पण ती लँग्वेज आपल्या इथे म्हणतो ना की टपोरी लँग्वेजमध्ये, छपरी जर असाल तर तुम्हाला छपरी लोक फसवतील. पण ते छपरी त्याला बोलता येत नव्हतं, बट मला ते अंडरस्टँड झालं की त्याला छपरी बोलायचं आहे. तर आपल्याला छपरी लोकांकडून किंवा टपोरी लोकांकडून जर फसवणूक होते, स्कॅम तर तसेच होतात ना. आपले मनी बायसेस काय ऑलरेडी स्कॅरसिटीमध्ये असतील, तर आपण भीतीपणा, स्टॉक मार्केटमध्ये 2020 मध्ये खूप सारे पैसे लोकांनी इन्व्हेस्ट केलेत आणि आता गमवायच्या मार्गावरती आहेत. का? कारण त्यांचं इंटेन्शन हो की झटपट श्रीमंत बनायचंय. एखादी व्यक्ती जर प्रोसेसला, सिस्टमला, प्रिन्सिपल बेस्ड एज्युकेशनला अंडरस्टँड करेल बेसिक लेवलवरती, तर आय डोंट थिंक सो कोणी कोणाला फसवू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे ना, हे प्रोसेस आहे, प्रिन्सिपल आहेत. प्रिन्सिपल कधी कोणी ब्रेक नाही करू शकत. प्रूव्हन आहे. इट्स अ प्रूव्हन ना. प्रूव्हन म्हणजे काय की सगळ्यांसाठी आहे, स्टँडर्ड आहे. म्हणजे चेतन तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, धनुष्य मॅडमसाठी आहे, सगळ्यांसाठी प्रूव्हन आहे. प्रिन्सिपल म्हणजे की ही लॉ ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तो हा प्रिन्सिपल काय, हा मोबाईल आहे, हा माझ्या हातातून सुटल्यावर ते खालतीच पडायचं आहे. आता जर तुम्ही म्हणता की सर हे मी मानत नाही, तर मी म्हणेन की तुम्ही आता 10व्या माळ्यावरती उभे आहेत, चेक करा, तुम्ही खिडकीतून खालती उडी मारा, तुम्ही खालती जाता की वरती जाताय. तुम्ही मानत नाही तरी पण तुम्ही खालतीच जाणार ना. तर मनी प्रिन्सिपल्स आहेत, वेल्थ प्रिन्सिपल आहेत, जसं डायव्हर्सिफिकेशन प्रिन्सिपल आहे, येस, ॲसेट अलोकेशन प्रिन्सिपल आहे, कंपाऊंडिंग प्रिन्सिपल आहे, कॉस्ट ऑफ डिले प्रिन्सिपल आहे. टू मच, देर आर सो मेनी प्रिन्सिपल्स. येस, ॲब्सोल्युटली. धनुष्य मॅडम पण त्याच्यावरती काही इन्साइट्स देतील. फसवेगिरी हा ज्यावेळेला शब्द ऐकला त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये म्हणजे वादळ निर्माण झालं. खूप सारा एवढा मोठा पैसा घेऊन पण, शिक्षण संस्थेने एवढा डिग्री देऊन पण मुलांना आज नोकऱ्या नाहीयेत. याला पण फसवेगिरी म्हणू शकतो का? राईट. ज्या मुलांच्या पालकांनी त्यांचा रिटायरमेंटचा सगळा पैसा त्यांच्या शिक्षणाला ओतलेला आहे, याच आशेने की त्यांची मुलं बाहेर जाऊन कुठेतरी स्थैर्य होतील आणि कुठेतरी ते पैसे आम्हाला पुन्हा प्रोव्हाइड करतील. तो ही पण एक फसवेगिरी. बट डेफिनेटली पैशा बाबतीची फसवेगिरी पटकन आयडेंटिफाय केली जाते. आणि अशा आपल्या बऱ्याचशा पॅरामीटर, हेल्थ आहे, करिअर आहे, रिलेशनशिप आहे, शिक्षण संस्था, या सगळ्या ठिकाणी पण फसवेगिरी होते. फक्त मनी अँड फायनान्समध्येच फसवेगिरी होत नाहीये. बरोबर आहे. बट मनी अँड फायनान्समध्ये जर फसवेगिरी जर होत असेल तर त्याविषयी मी आमचे काही लाईव्ह केस स्टडी सांगेल की ज्यावेळेला आमच्याकडे एखादा क्लायंट येतो आणि तो सांगतो ना की मी एवढे एवढे पैसे लूज केले, तो मला त्याची समोरच्याची दया नाही येत, मला ह्याची चीड येते की ह्याचं सेल्फ इमेज आणि कॅरेक्टर फार वीक आहे. बिकॉज ह्याचं इंटेन्शन चुकीचं होतं. ऑल द टाइम तो ड्राईव्ह करत होता, त्याला किती % रिटर्न्स मिळतील, राईट. यांनी कधीच सेफ्टी, लिक्विडिटी, क्लॅरिटी, ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन याचा विचारच केलेला नव्हता. तुमच्या घरातलं छोटंसं बाळ तुम्ही असं दुसऱ्याच्या हातामध्ये इझिली देऊ शकता का? जर ते नाही देऊ शकत तर तुम्ही तुमचा कष्टाने कमवलेला पैसा म्हणत असाल तर तो कसा ब्लाइंडली दुसऱ्याला देऊ शकता? तर फसवेगिरी आपल्याला दुसरं कोणी नाही फसवू शकत अनलेस अँड अंटिल आपली लिटरसी जर वीक असेल तर. हा, तर समोरच्याला जर तुम्हाला ओळखायचं असेल की हा फसवा आहे की हा काय, ज्यावेळेला एखादी व्यक्ती डायरेक्टली एखादा प्रोडक्ट सेलिंगवर येते ना, हा प्रोडक्ट घ्यायचा, याच्यामध्ये हे तुम्हाला रिटर्न्स मिळतील, इंटेन्शन हे आहे, ब्ला 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 ब्ला, ज्या वेळेला ती व्यक्ती डायरेक्टली प्रोडक्ट विषयी एखादं कन्व्हर्सेशन करते, ती व्यक्ती एक्सपर्ट नाहीये. फर्स्ट थिंग, तुमचा नीट जोपर्यंत अनालिसिस होत नाही तोपर्यंत मी, डॉक्टर, नितीन सर, कुठलीच व्यक्ती तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत, राईट. तुम्ही डायरेक्टली डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर कुठल्या गोळ्या खाऊ हा सल्ला विचारता का? मग ज्या वेळेला फायनान्शियल एक्सपर्टकडे किंवा ॲडवायझरकडे तुम्ही जाता आणि कुठे इन्व्हेस्ट करू, सध्या कुठे मार्केट चाललंय, मार्केटचं काय होईल, एक्सटर्नल सिच्युएशनवरच फोकस आहे. रादर याच्या घरामध्ये काय चाललंय, याचा कॅश फ्लो कुठे चाललेला आहे, याचा लायबिलिटीज कुठे चाललेले, याचा काहीच ताळमेळ नसतो त्याला. इकॉनॉमी कुठे चालली आहे किंवा बाहेरच्या देशामध्ये काय चाललंय. डेफिनेटली हा भाग पण महत्वाचा आहे, पण पहिलं आपण आपलं आधी चेक करायला हवंय ना. तर मी म्हणेल चेतन सर की फसवेगिरी प्रत्येक क्षेत्रामध्ये असते आणि तेव्हाच होते जेव्हा आपली लिटरसी वीक असते. विथ रॉंग इंटेन्शन एखादी व्यक्ती ज्या वेळेला जाते ती व्यक्ती पटकन फसते. आता हा कुठला सेगमेंट आहे, मोस्टली यंग जनरेशनचा हा ऑडियन्स आहे. म्हणजे लास्ट टाइम आमच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती आली होती, आय होप विमाननगर वरूनच आली होती ती. 3.5 कोटीचा ट्रॅप त्या व्यक्तीने, पुण्यामध्ये एक मोठा स्कॅम झालेला, त्याच्यामध्ये त्याने लूज केले होते. बापरे. आणि हीच व्यक्ती लास्ट 1 year बिफोर पाठीमागे माझ्याशी त्यांनी 1-on-1 कन्सल्टेशन केलं होतं. बट त्याच्यामध्ये जी प्रोसेस फॉलो करण्याची जी मानसिकता होती ती नव्हती.
याचा परिणाम काय झाला की तो अशा स्कॅम मध्ये अडकला की जिथे त्यांनी 3.5 कोटी लूज केले आणि त्याचं धाडस बघा की ती पुन्हा ऑफिसमध्ये भेटायला पण आली. राईट. बट अगेन मग मी म्हणाल की त्या व्यक्तीचं इंटेन्शन रॉंग होतं, त्यामुळे ती फसली गेली. आणि समोरची व्यक्ती तर ओपनली तुम्हाला चॅलेंज करायला उभीच आहे. त्यामुळे फायनान्शियल लिटरसीचा भाग फार महत्वाचा आहे. सरांनी जे 5 युनिव्हर्सल नियम सांगितले ना, ती जी व्यक्ती फॉलो करेल ना ती कधीच नाही फसत. सर, बरेच लोक इमर्जन्सी फंड याची तयारी करत नाहीत, त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत असं मलाही आता वाटतं. त्यावर तुमचं मत मी घेईल. जसं आता आपण कुठेही गेले तरी एखादा बोर्ड दिसतो की 10 मिनिटात लोन अप्रूव्ह, अमुक अमुक इंटरेस्ट रेटने. तर त्याला वाटतं की कधी आपल्याला गरज पडली फायनान्शियली तर मी जास्त इंटरेस्ट देऊन लोन घेऊ शकतो. क्रेडिट कार्ड स्वॅप मारला की 2-2.5 लाख रुपये सहज मला मिळतात. तर त्याला तो बॅकअप प्लॅन वाटतो. ऍक्च्युली तो ट्रॅप आहे. तर असं पण काही माइंडसेट असतो का लोकांचा की मला काय गरज आहे फंडची, मला क्रेडिट कार्ड आहे किंवा गोल्ड लोन मिळतं किंवा कुठेही अप्लाय केलं की पटकन मला आता बरेचसे ऍप सुद्धा आलेले आहेत. तर तशी मानसिकता आता वाढत चालली का लोकांमध्ये? डेफिनेटली वाढते ना. आज तुम्ही लाईफस्टाईल एक्सपेन्स जर बघितलं तर एक मध्यमवर्गीय व्यक्ती मेट्रो सिटीमध्ये राहत असेल तर त्याचा जास्तीत जास्त खर्च लाईफस्टाईलकडेच जातोय. ठीक आहे. आता लाईफस्टाईल वरती स्पेंड करणं ना ही एक सायकोलॉजी लोकांची बनलेली आहे. स्टेटस सिम्बॉल म्हणून लाईफस्टाईलकडे बघितलं जातं. आता स्टेटस म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर इट्स अ फॉल्स प्राईड. मी लोकांना दाखवण्यासाठी मी माझं स्टेटस मेंटेन करतो. तर ही जी मानसिकता आहे ना ही मिडल क्लास लोकांची मानसिकता आहे. परत आपण मानसिकतेवरती जाऊया आणि देन मग स्ट्रॅटेजिकली आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. मानसिकता मिडल क्लास लोकांची काय आहे की दे आर प्रेझेंट ओरिएंटेड. म्हणजे मिडल क्लास लोकांना म्हणतात की प्रेझेंट ओरिएंटेड आहेत. आत्ताचं बघूया, 1 वर्षापर्यंतचं ते विचार करू शकतात फार फार तर या 1 वर्षात काय करायचं, याला आपण प्रेझेंट ओरिएंटेशन म्हणतो. पण वेल्दी लोक काय असतात, फ्युचर ओरिएंटेड असतात. फ्युचर ओरिएंटेशन म्हणजे की इथून 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, म्हणजे आज 40 वर्षाची व्यक्ती आहे, 45 वर्षाची व्यक्ती आहे, तर खरंच त्याला श्रीमंत बनायचं असेल तर त्याला पहिलं माइंडसेट, त्याचं कॅरेक्टर चेंज करावं लागेल आणि त्याला काही प्रश्न स्वतःला विचारावं लागेल. प्रश्न हे विचारावं लागेल की मी आज 45 वर्षाचा आहे, नेक्स्ट 15 वर्षांनी मी फायनान्शियल फ्री व्हायला जाणार आहे, 60व्या वर्षी मी रिटायर होणार आहे, 60व्या वर्षी मला किती पैसे लागतील जेणेकरून पुढचे 25-30 वर्ष मला जगण्यासाठी तेवढा पैसा एकत्रित करायला पाहिजे. हा विचार कोण करेल? मिडल क्लास लोक नाही करणार. हे फक्त वेल्दी लोक क्रिएट करतात हे विचार, कारण त्यांना फ्युचरवरती फार जास्त फोकस आहे. प्रेझेंट जगतात, नाही असं नाही. इट डझंट मीन की प्रेझेंट वरती जास्त फोकस करून फ्युचरला इग्नोर करा. तर एमर्जन्सी फंड बघा अशी गोष्ट आहे की एमर्जन्सी पहिली गोष्ट कधी सांगून येत नाही. नाही येत. हा, म्हणजे तुम्ही आज बाहेर गेलात आणि सडनली अचानक बाहेर पडता पडता पाय मुरगळला आणि तुम्हाला अचानक तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं, फ्रॅक्चर झालं, एक्सरे काढायचा आहे, ही गोष्ट सांगून नाहीत. एमर्जन्सी कधीही येऊ शकते आणि अशा सिच्युएशनला तुम्ही लोन नाही घेऊ शकत ना. तर लोन पहिलं अंडरस्टँड करा, लायबिलिटीज काय आहेत, ॲसेट्स काय अंडरस्टँड करा, कुठले लोन चांगले आहेत. लोनच्या मी अगेन्स्ट नाही, पण कुठले लोन चांगले आहेत, बॅड लोन, वर्स्ट लोन, अगली लोन याला कॅटेगराईज करा. तर जनरली जे लाईफस्टाईलसाठी दिले जातात, इन्स्टंट लोन, पर्सनल लोन, मोबाईल लोन, लाईफस्टाईलसाठी घेतलेले सगळे ॲप्स म्हणून लोन तर तेच आहेत. पर्सनल लोन, इन्स्टंट लोन, तुमचं क्रेडिट स्कोअर बघतात, चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतात, इमिजिएट 2 लाख 5 लाख रुपयाचं तुम्हाला ऑफरिंग देतं. एमर्जन्सी फंड काय आहे की जर तुम्ही खरंच फायनान्शियल डिसिप्लिन आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा महिन्याचा खर्च आज 1 लाख रुपये आहे, तुम्ही खूप रिस्की इंडस्ट्रीमध्ये आहात जिथे तुम्हाला पगार पण जास्त मिळतोय पण इंडस्ट्रीमध्ये ले ऑफ पण, जॉब पण जात आहेत, किंवा असं प्रोफेशन आहे ते फार रिस्की आहे, भविष्यामध्ये तुम्हाला काही पुढचे 2-3 महिने तुमच्या क्लायंटनी पैसे नाही दिले, कॅश फ्लो प्रॉब्लेम झाला, अशा सिच्युएशनमध्ये घरचे तर खर्च चालणारच आहेत. तर या आपत्तीसाठी तुमच्याकडे तुमचा महिन्याचा जो काही खर्च होतोय किंवा उत्पन्न जे काही महिन्याचं आहे त्याच्या 6 ते 12 पटीने तुमच्याकडे एमर्जन्सी फंड पहिला क्रिएट करावं लागेल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पहिली सुरुवातच एमर्जन्सी फंडनी तुम्हाला करावी लागेल. जर तुम्ही एमर्जन्सी फंड नाही केला आणि डायरेक्टली तुम्ही इन्व्हेस्टमेंटकडे, जे मेजॉरिटी लोक करतात, 99% मिडल क्लास लोक एमर्जन्सी फंड न बनवता डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. ज्यावेळेस फायनान्शियल मार्केट क्रॅश होईल त्याच वेळी एमर्जन्सी येते. चेतन, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, इट्स अ सायन्स आणि इट्स अ लॉ. ॲज पर मर्फी लॉ, एमर्जन्सी केव्हा येते माहिती आहे का मिडल क्लास लोकांना? ज्यावेळेस इकॉनॉमी स्लो डाऊन होते, इकॉनॉमी क्रॅश होते ना, त्याच वेळी लोकांना एमर्जन्सी येते. आणि ज्यावेळेस इकॉनॉमी स्लो डाऊन होते, क्रॅश होते ना, त्यावेळेस मध्यमवर्गीय लोकांकडे लिक्विडिटी नसते आणि म्हणून मार्केट क्रॅश होतं, इकॉनॉमी क्रॅश होते, त्यावेळेस मिडल क्लास लोक अजून स्ट्रगल करतात. त्याच दरम्यान वेल्दी लोक सुपर रिच होतात. आमच्याकडे अशा केसेस आहेत
2020 पर्यंत प्लॅनिंग करतायत, 2012ला प्लॅनिंग चालू केलं, 8 वर्ष प्लॅनिंग करतायत, फार चांगली लिक्विडिटी क्रिएट केली आणि मार्केट क्रॅश नंतर त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली आणि हे सर्व लोकांना 2024 ते 25 आजच्या वर्षापर्यंत मल्टीमिलियनियर नेटवर्थ क्रिएट करून बसले. मी US मल्टीमिलियनियर विषय म्हणतोय, म्हणजे 8 कोटी 12 कोटी 15 कोटी विषय मी बोलतोय आणि हे पॉसिबल आहे. मेजॉरिटी लोकांना हे सगळे नंबर्सना हलवणारे वाटतात, हे बेसिक नंबर्स आहेत. तो इमर्जन्सी फंड पहिल्यांदा क्रिएट करणं फार गरजेचं आहे. खूप काही आपत्ती आमच्या पण घरामध्ये आलेल्या आहेत, क्रिटिकल इलनेसेस आलेले आहेत, ज्या मेडिकलमध्ये कव्हर नाही झालात. अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला ही इमर्जन्सी लागलेली आहे, यापासून कोणी चुकत नाही. तर मिडल क्लास लोक का नेहमी फायनान्शियल स्ट्रगल करतात? कारण त्यांच्या 40-50 वर्षाच्या करिअरमध्ये 1-2 मोठ्या इमर्जन्सी येणार हे एवढं नक्कीच आहे आणि त्या 1-2 मोठ्या इमर्जन्सीमध्ये ना इमर्जन्सी नसल्या कारणाने ते कम्प्लिटली कोलॅप्स होतात. श्रीमंत लोक याच्या अगदी अपोजिट असतात. त्यांना माहिती आहे की लाईफमध्ये कोणत्या ना कोणती इमर्जन्सी कधी ना कधी किंवा सातत्याने पण येऊ शकते. त्यामुळे त्या इमर्जन्सीसाठी प्लॅनिंग करतात आणि वेल्दी लोक इमर्जन्सी आल्यावरती कोलॅप्स नाही होत. रादर दॅन इमर्जन्सी त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी म्हणून येते आणि त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन ते मल्टीमिलियनर. अगदी बरोबर. राईट. सो इमर्जन्सी फंडचा विषय निघतो त्यावेळेला माझ्याकडे दोन्ही केस स्टडी समोर आल्या. एक आहे की एका क्लायंटच्या केसमध्ये इमर्जन्सी फंड त्यांनी खूप चांगला मेंटेन केला होता ड्यू टू प्लॅनिंगमध्ये आता बऱ्याच लोकांना भले माहिती 6 महिने 12 महिन्याचा तरी एक्सपेन्स त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे. बट आजही मी गॅरंटेड सांगते, जेवढे पॉडकास्ट बघतात त्यांच्यातले जा आणि चेक करा तुमचा इमर्जन्सी फंड तेवढा तुम्ही मेंटेन केलाय का. नाही केलंय दॅट मीन्स तुम्ही पण याआधी हे ऐकलेलं आहे बट फॉलो नाही केलेलं आहे. राईट. आमचे क्लायंट होते जे लॉकडाऊनमध्ये त्यांचा इमर्जन्सी फंड त्यांनी प्रॉपरली फायनान्स मॅनेजमेंट केल्यामुळे रिझर्व्ह ठेवला होता. लॉकडाऊनमध्ये त्यांचा जॉब गेला होता आणि जॉब गेल्यानंतर 1-2-3 महिने पण त्यांना जॉब मिळत नव्हता. अशा केसमध्ये ज्यावेळेला त्यांनी रिव्ह्यू केला, नितीन सरांचा सल्ला घेतला, त्यावेळेला नितीन सरांनी त्यांना सांगितले की बाबा तुझं हे प्रोफाईल आहे, तू थोडंसं वेट अँड वॉच कर आणि थोडंसं अजून बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी वाट बघ. तुला हवं असेल तर आपण एवढं इमर्जन्सी क्रिएट केलेली आहे, आपण तुझं जे काही रेग्युलर तुझे रिक्वायरमेंट्स आहेत, एक्सपेन्सेस आहेत त्याचं टेक केअर करू शकतो. तो बिलकुल पण पॅनिक होऊन डिसिजन घेऊ नको. राईट. यामुळे काय झालं की ती व्यक्ती कूल अँड काम होती. त्या व्यक्तीला झटपट पैसे परत कमवण्याची कुठलीही संधी, अपॉर्च्युनिटी किंवा काही ट्रॅपमध्ये अडकण्याची गरज नाही लागली. 6 महिन्यानंतर त्याला जॉब मिळाला पुन्हा एकदा चांगला. टिल द टाइम त्याच्या इमर्जन्सी फंडने त्याला चांगल्या पद्धतीने हेल्प केली. राईट. आणि आजही ती व्यक्ती प्लॅनिंग करते. आज त्या व्यक्तीचे $500,000 ॲसेट्स क्रिएट करू शकला. रिझन हेच होतं की त्याने स्ट्रक्चर फॉलो केला होता. राईट. आता माझ्यासमोर ही पण एक केस स्टडी आली की एक क्लायंट आहेत की ज्यांच्याकडे वारंवार सांगून पण त्यांनी इमर्जन्सी फंडला प्रायोरिटी नाही दिली. एव्हरी टाइम ते विड्रॉ पण करत होते. राईट. आणि थोडं ओव्हर कॉन्फिडंट बायसमध्ये होते. मग इथे का हे कॅरेक्टर आलं? कारण ते व्यक्तीचं नेचर थोडं ओव्हर कॉन्फिडंट होतं. ती स्पेंडिंग नेचरमध्येच होती ऑल द टाइम. त्याचाही काही कालांतरानंतर जॉब गेलेला. आता ज्यावेळेला जॉब गेला त्यावेळेला चॅलेंज काय झालं की त्याला सल्ला देऊन पण त्यांनी ओव्हरस्ट्रेच बजेटेड हाऊस घेतलं होतं, त्यामुळे त्याचे EMI पण चालू होते. आता ज्यावेळेला EMI चालू होते त्याच्यानंतर 2 महिन्याचं EMI भरण्यापुरते पैसे त्याच्याकडे होते. बट 6 महिने झाले तरी त्याला चांगला जॉब मिळाला नव्हता जेणेकरून त्याचे रेग्युलर एक्सपेन्सेस टेक केअर करतील. विदिन 3 to 4 months नंतर त्याचे सगळे EMI बाउन्स व्हायला स्टार्ट झाले. राईट. सिच्युएशन इतकी वर्स झाली. एक तर तो प्लॅन फॉलो करत नव्हता, त्यानंतर मग तो अशा अजून ट्रॅपमध्ये गेला, त्यानंतर त्याचं EMI बाउन्स झालं, त्याचं सिबिल खराब झालं. सिच्युएशन इतकी वर्स झाली की त्याला त्याचं राहतं घर पण सेल करावं लागलं. आता ते राहतं घर सेल करून पण त्यांनी EMIचं जे काही बर्डन होतं ते तर तेवढं कट डाऊन केलं. बट आज काही कालांतराने त्याला जॉब मिळाला. बट चेतन सर ट्रस्ट मी, आज त्याला तेच घर बाय करण्याची पण त्याच्यामध्ये पात्रता नाही राहिली कारण त्याचं सिबिल खराब झालं, त्याचं कॅश फ्लो तो 10 वर्ष पाठी गेला. तो इमर्जन्सी फंडमध्ये ना एखादी व्यक्ती 10 वर्ष पुढे जाऊ शकते. इमर्जन्सी फंडमुळेच एखादी व्यक्ती 10 वर्ष पाठी येऊ शकते. हा खूप मोठा गॅप आहे. सर तुम्ही जसं सांगितलं की रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्वाची. तर जी लोक आता एक 40-45च्या वयातील असतील आणि त्यांच्याकडे साधारण आता 10 ते 15 वर्ष असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे? कारण वेळ तर निघून गेलेली आहे, पण त्यातल्या त्यात अजून काही करता येईल का? किंवा जे त्या वयात जाणार असतील त्यांनी आतापासून काय प्लॅनिंग करायला पाहिजे? चेतन, फर्स्ट थिंग अंडरस्टँड करणं, रिटायरमेंट एक अशी स्टेज आहे ना, ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार आहे. तिला तुम्ही चुकवू शकत नाही कितीही प्रयत्न केला तर. आता यामध्ये 3 गोष्टी आहेत की तुम्हाला रिटायरमेंटमध्ये कसं आयुष्य जगायचंय. पहिलं,
तुम्हाला मॉडेस्ट रिटायरमेंटमध्ये जगायचं आहे का? मॉडेस्ट रिटायरमेंटमध्ये आज सर्वसामान्य मेट्रो सिटीमध्ये महिन्याचा ॲव्हरेज खर्च 50,000 रुपये काउंट झालेला. याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे, देन मग प्रिपरेशन मॉडेस्ट रिटायरमेंटसाठी करा. सेकंड येतं तुमचं वेल्दी रिटायरमेंट, की तुमचं मॉडेस्टपेक्षा बेटर आयुष्य जगणं, तुम्हाला चांगलं खाणं, चांगलं फिरणं, चांगलं घरात राहणं, चांगले एक्सपिरियन्स घेणं. वेल्दी रिटायरमेंट. तुम्ही कशासाठी प्रिपरेशन करता, अप टू यू. ठीक आहे. अँड थर्ड, तुम्ही दोघांचंही प्रिपरेशन नाही केलं तर तिसरी गोष्ट ऑटोमॅटिक येणार आहे, विच इज कॉल्ड पुअर रिटायरमेंट, जे आज भारतामध्ये 99% रिटायर लोक तशाच पद्धतीने जगतायत. पेन्शन आणि तुटपुंजी त्यांच्याकडे ॲसेट्स. अगदी बरोबर. 40-45 वर्षाची व्यक्ती आहे जी प्रायव्हेटमध्ये जॉब करते, हाय पेड सॅलरीमध्ये आहे, इवन प्रोफेशनल्स असतील, डॉक्टर्स असतील, ॲडव्होकेट असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर पुढच्या 15 वर्षामध्ये वयाच्या 60व्या वर्षी ते रिटायर होणार. आता 1 लाख रुपये जर महिन्याचा खर्च आहे आज वयाच्या 45व्या वर्षी, दॅट मीन्स 12 लाख रुपये वर्षाचं झालं. पुढच्या 15 वर्षानंतर हेच 12 लाख रुपये इन्फ्लेशन ऍड केलं तर 33 ते 34 लाख रुपये पहिल्या वर्षाचा त्याचा खर्च होईल इन्फ्लेशन ऍड करून. आता बरेचसे लोक इन्फ्लेशनचा विचार करत नाही, इन्फ्लेशनचा विचार करत नाही, त्यामुळे इन्फ्लेशन त्यांना ऑल द टाइम काम करायला लावतो पैशासाठी. त्यामुळे 33 ते 34 लाख रुपये पहिल्या वर्षी, त्याच्यानंतर पुढचे 25-30 वर्ष त्याला रिटायरमेंटमध्ये जगायचंय. 55 ते 80 किंवा 85, 25-30 वर्ष लागतात. जर इन्फ्लेशनला कन्सिडर केलं पोस्ट रिटायरमेंट आणि त्यांनी 10 ते 12% परतावा मिळणाऱ्या ऍसेट क्लासमध्ये पोर्टफोलिओ बनवला, अशा सिच्युएशनमध्ये पण जर बघितलं 7 कोटी रुपये वयाच्या 55 वर्षी लागतील. तर हे पहिल्यांदा आढावा घ्या की रिटायरमेंटमध्ये तुम्हाला किती पैसे लागतील आणि तुम्हाला कसं आयुष्य जगायचं. तुम्हाला माहीतच नाही की पोस्ट रिटायरमेंट कसं आयुष्य जगायचं आहे, तर तुम्ही त्याचं प्लॅनिंग नाही करणार. आता याचं प्लॅनिंग करणं इतकं चॅलेंजिंग आणि क्रिटिकल आहे. जर रिटायरमेंटचं प्लॅनिंग 45 एज मधल्या व्यक्तींनी प्रॉपर नाही केलं, नेक्स्ट जनरेशनना फायनान्शियल स्ट्रगल करणार. म्हणजे ही जनरेशन करेल, पुढची पण पिढी होईल. कशी करेल मी तुम्हाला उदाहरण देतो. 7 कोटी जर 1 लाख रुपयाचं आयुष्य जगण्यासाठी लागत आहेत, याचा अर्थ ते 7 कोटीमधून त्या व्यक्तीला इन्फ्लेशन आज 1 लाख रुपयाचा खर्च आहे, तर कालांतराने 2.5 लाख रुपये त्याला 2.5 ते 3.5 लाख रुपयाची गरज लागणार. असं त्याला पुढचे 30 वर्ष लागणार. जर प्रॉपर स्ट्रक्चर केलं तर 7 कोटीमधून त्याचं 2.5-3 लाख रुपयाचं दर महिन्याचं इन्कमचं प्रोव्हिजन त्याला करता येऊ शकतं. म्हणजे आम्ही अशा खूप साऱ्या केसेस हँडल केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये रिटायर पर्सन किंवा जे 40-45 वर्षाचे आज आहेत, 50 वर्षाचे आहेत, जे आमच्याकडे 10-15 वर्षापूर्वी प्लॅनिंगला आलेले, त्यांचे स्ट्रक्चर बनवलेले. आता या व्यक्तीने 7 कोटी जर अचीव्ह केले तर गंमत काय होईल की त्याचं आयुष्य पुढचे 30 वर्ष सुखाने रिटायरमेंटमध्ये जाईल. त्यानंतर 30 वर्षांनी पुढच्या पिढीसाठी ही व्यक्ती 40 ते 45 कोटीची लिगसी पण देऊन जाईल. आता त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला 40-45 कोटीची लिगसी दिल्यानंतर नेक्स्ट जनरेशन फायनान्शियल स्ट्रगल नाही करणार ना. म्हणजे नेहमी आम्ही ही गोष्ट म्हणतो की 2 प्रकारचे लोक असतात, फायनान्शियल फुलिश, फायनान्शियल वाईस. फायनान्शियल फुलिश म्हणजे रिटायरमेंटचं बिलकुल ते पर्वा नाही करणार, आज मध्ये जगूया, कशाला आपण स्ट्रेस करू, मुलांना हायर एज्युकेशन देऊ, फॉरेनला पाठवू, त्यांचं ते बघतील आणि मग आपल्याला पण ते बघतील. ही जी थिंकिंग आहे ना, फायनान्शियल स्टुपिड लोकच करू शकतात. अगदी बरोबर. फायनान्शियल वाईज लोक काय करतात की यांच्यावरती डिपेंड राहून चालणार नाही, यांना एज्युकेशन देणं हे पेरेंट्सचं कर्तव्य आहे, त्यांना US ला जायचं, कॅनडाला जायचं, त्याचं एज्युकेशनचं प्रोव्हिजन करूया. आज आमच्याकडे क्लायंट आहेत US, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची मुलं गेलेली आहेत, पण ते वयाच्या 60व्या वर्षी ते पेरेंट्स आहेत आणि त्यांची मुलं आजही फायनान्शियल स्ट्रगल करतायत. तर इथून पुढे ही सिच्युएशन क्रिटिकल होईल. जर तुम्ही 7 ते 10 कोटी हा स्वीट स्पॉट, 1 लाख रुपये खर्च करण्याची तुम्ही हिंमत बाळगताय आणि एन्जॉय करताय, तर ही पण गोष्ट अंडरस्टँड करा. 7 ते 10 कोटीचा स्वीट स्पॉट तुम्हाला अचीव्ह करावं लागेल रिटायरमेंटसाठी. आमच्याकडे एक केस स्टडी अशी आहे की त्या व्यक्तीने वयाच्या 35 ते 36व्या वर्षाच्या दरम्यान त्यांनी प्लॅनिंग स्टार्ट केलं आमच्याकडे. आज जवळपास त्याच्याकडे 11.5 कोटीचं रिटायरमेंट कॉर्पस जमा आहे. आता ती व्यक्ती ते एन्जॉय पण करते, त्याच्यातून इन्कम जनरेशन होत आहे, मल्टिपल ऍसेट क्लासमध्ये पोर्टफोलिओ आहे, मल्टिपल ऍसेट क्लासमधून त्याचं इन्कम जनरेट होत आहे. ती व्यक्ती पुढच्या पिढीला 30 वर्षानंतर 250 कोटीची लिगसी देईल. बापरे, ह्यूज. आणि हे सगळं लिगल स्ट्रक्चर क्रिएट केलेले आहेत. तर रिटायरमेंट प्लॅनिंग काही जोक नाहीये, इट्स अ चॅलेंजिंग. आणि जे कोणी करत नाहीयेत ना ते सर्व लोक, आणि एक फ्युचर असं होईल की पुढच्या 10-15 वर्षानंतर, म्हणजे हा पॅटर्न आहे बाय द वे, आणि हे आम्ही बघितलेलं पण आहे की मेजॉरिटी लोक तुम्हाला ना इलनेस किंवा व्हीलचेअर
या 2 गोष्टीवरती दिसतील जस्ट बिकॉज ऑफ त्यांनी त्यांचे रिटायरमेंट स्ट्रक्चर नाही केलेलं, प्लॅन नाही केलेलं आहे, अगदी बरोबर. अंधाधुंद चाललेलं आहे, ते बेभरोसा त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये जगत आहे. बरोबर. सो देर आर सो मेनी केस स्टडीज की रिटायरमेंटमध्ये त्यांनी ते सक्सेस अचीव्ह केलेलं आहे. अशा पण केस स्टडीज आहेत की त्यांनी या गोष्टी केलेल्या नाही आहेत, प्लॅन बनवलेला नाही आहेत, ते फक्त त्यांच्या एका बॉसवरती, एका कंपनीवरती, एका इंडस्ट्रीवरती, एका स्किलवरती डिपेंड आहेत. रिटायरमेंट प्लॅनिंग बोलण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत. धनुषी मॅडम पण काहीतरी तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग विषयी नक्कीच काही इन्साइट देतील. मी खूप 1-on-1 कन्सल्टेशन्स केलेत आत्तापर्यंत. 14 वर्षामध्ये मी खूप केसेस बघितले. या केसेसवरून मला काय जाणीव होती आता, ही जी 40 मधली जनरेशन आहे, आम्ही पण त्याच्यातलेच आहोत, राईट, बट ॲटलिस्ट आम्ही अलर्ट आहोत. फरक काय आहे अंडरस्टँड करा. ही जी 40 मधली जी जनरेशन आणि पुढच्या 15 वर्षामध्ये खूप बॅडली ट्रबलमध्ये असेल, आणि ज्यावेळेला ही संपेल नाही ही जमात, म्हणजे माईट बी आम्ही पुढच्या 70-80 वर्षानंतर आम्ही ज्यावेळेला जाऊ, तर यांची जी नेक्स्ट जनरेशन आहे ना, ते निगेटिव्हमध्ये असेल. ज्यावेळेला इव्हन मी पण मिडल क्लास फॅमिलीमधून आली, ज्यावेळेला माझ्या आईवडिलांनी काही क्रिएट केलं असेल किंवा डेफिनेटली सर्वायवल पुरतंच त्यांचं थिंकिंग पॅटर्न होता, त्यामुळे ॲटलिस्ट आम्ही निगेटिव्हपासून स्टार्ट नाही केलं, आम्ही 0पासून तरी स्टार्ट केलं. बट पुढची जी पिढी असेल ती निगेटिव्हपासून स्टार्ट करेल. का? कारण ह्या 40च्या जनरेशनने खूप मोठा घात केलाय. का? कारण यांच्याकडे खूप पैसा आला आणि यांच्याकडे पैसा कसा वापरायचा याचं काही साधन नव्हतं, म्हणून ते बॅडली स्पेंडर झालेत. यंग जनरेशन स्पेंडर नाहीये. नाही. स्पेंडर ही 40 मधल्या जनरेशनने जे सवयी लावल्यात ना, पॅरेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आणि आम्ही बघतो ना, आमचं बालेवाडीमध्ये आमचं ऑफिस आहे, आमच्या ऑफिसच्या सराउंडिंग ज्या वेळेला यंग जनरेशन फिरते, त्यावेळेला मी नितीन सरांना हाच प्रश्न करते की सर, ही यंग जनरेशन इतकी रात्री 2 वाजता वगैरे पण अशा फिरताना दिसते का? समटाईम्स आम्हाला उशिरा ट्रॅव्हल करावं लागतं, रिटर्न जावं लागतं. तेव्हा यांचं मत हेच असते की यांचे पॅरेंट्स रिस्पॉन्सिबल आहेत. आणि ज्या अर्थी पॅरेंट्सकडे सवयी नाही आहेत, त्यांच्याकडे डिसिप्लिन नाही आहे, त्यांच्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंट नाही आहे, तर व्हॉट डू यू फील, व्हॉट यू एक्सपेक्ट की तुमच्या नेक्स्ट जनरेशनकडे संपत्ती जाईलच कशी? तर नाही जाणार. आणि रिटायरमेंट हा एक खूप मोठा थ्रेट आहे. हा थ्रेट नेक्स्ट जनरेशनला खूप मोठा अजून डबघाईला आणेल. आणि म्हणून बघा ना, नेक्स्ट जनरेशन सध्या एकदम झटपट श्रीमंतीचे मार्ग शोधते. तर हा गॅप वाढलाय. बरोबर, राईट. तो तिथे मी म्हणेल की आजच्या 40च्या जनरेशननी जर जागरूकता नाही आणली ना, तर हा खूप मोठा आपल्याला परिणाम दिसायला सुरुवात होईल. आणि हे तुम्हाला रिअलाइज पण होईल आता. सर, आता बऱ्याचशा लोकांना इन्क्लुडिंग मी असं वाटतं की एक सर्टन अमाऊंट ऑफ पगार झाला 1 ते 1.5 लाख तर आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो. आता 20 ते 25 हजारमध्ये काय खायचं आणि काय ठेवायचं आणि काय वाचवायचं असा प्रश्न असतो. तर समजा माझ्याकडे फक्त 25,000 रुपये पर मंथ मी कमवतोय आणि मी तुमच्या फर्मला आता आलो आणि सांगायचं, सर मी तुमचा पॉडकास्ट पाहिला आणि मला आता फायनान्शियल प्लॅनिंग करायची. तर आपली प्रोसेस कशी सुरू होणार आहे आणि म्हणजे तुम्ही मला काय गायडन्स करणार किंवा माझे गोल आधी ऐकून घेणार का? म्हणजे कसं असतं सगळं? डेफिनेटली चेतन, हा प्रश्न खूप साऱ्या लोकांना येतो. इवन बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये, युट्यूबच्या व्हिडिओजमध्ये असे कमेंट येतात की 20,000 25,000 रुपये महिना पगार असलेल्या व्यक्तीने प्लॅनिंग करूच नये का? किंवा आम्ही शेतकरी आहोत, गावाकडचे आहोत, आम्ही प्लॅनिंग करूच नये का? तर सल्ला हाच आहे बघा, 20-25 हजार रुपये जर पगार आहे तर तुम्ही राहता कुठे पहिल्यांदा हे अंडरस्टँड करा. कुठल्या शहरामध्ये राहताय? ज्या शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये राहताय तिथे बेसिक जगण्यासाठीच तर तुम्हाला 60-70 हजार रुपये असतील. तर आमची फर्म काय करते, अशा व्यक्तीला एक बेसिक कन्सल्टेशन देते. त्या कन्सल्टेशनमध्ये होतं काय की 25,000 रुपये पगार आहे तुमचा, तुमचं वय 35 आहे, तर दॅट मीन्स तुमचे स्किल कुठेतरी कमी पडत आहेत, तुम्हाला तुमच्या स्किल वाढवाव्या लागतील जेणेकरून पगार वाढेल. कारण प्रत्येक व्यक्ती, मिडल क्लास व्यक्ती चांदीच्या ताटामध्ये किंवा सोन्याच्या चमच्याने जेवण घेऊन जन्माला येत नाही. ठीक आहे, म्हणजे जर आज 25,000 ज्याचा पगार आहे तर तुमच्या ऑडियन्सला मला ही पण गोष्ट सांगायची आहे की माझा पगार ज्यावेळेस मी नोकरी स्टार्ट केली त्यावेळेस 1,200 रुपये महिन्याचा होता. धनुषी मॅडम पण माझ्या जवळपास 1,500 रुपये महिन्याला कमवत होतात. तर आपण सुरुवात अशा पद्धतीने करू शकतो आणि साहजिक आहे ते होतं. पण तुमचा कुठल्या शहरामध्ये राहताय, तिथे तुम्हाला जगण्यासाठी किती पैसे लागतील, काय तुमच्या इच्छा आहेत, नीड्स काय आहेत, वॉन्ट्स काय आहेत, इच्छा आणि गरज काय, यांना आधी पहिलं पेपरवरती आणा. तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत यांना पेपरवरती आणा. खरं. जर जबाबदाऱ्याच तुमच्या 1 लाख रुपयाच्या असतील आणि तुम्ही कमवत आहे 25,000 रुपये, तर पहिला आमचा सल्ला असेल की तुमच्या स्किल वाढवा. या स्किलमध्ये तुम्हाला अपार्ट फ्रॉम नोकरी तुम्ही
फावला वेळ घ्या आणि त्या फावल्या वेळामध्ये स्किल डेव्हलप करा. व्हिडिओ एडिटिंग स्किल आहे. आज बरेचसे पॉडकास्ट असे पण पॉडकास्ट घेतात की ते नोकरी पण करतात आणि शनिवार रविवारच्या काळामध्ये ते पॉडकास्ट करतात. का करतात? कारण त्यांना पैसे कमवायचे आहेत. त्यांना माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय. सुरुवातीला पाहिजे तुम्ही ट्रेंड काय फॉलो करतो तो ट्रेंडला फॉलो करून पैसे कमवा, कारण ट्रेंडला फॉलो करून तेवढ्या काळामध्ये पैसे कमवणं सोपं आहे. कालांतराने कळेल की ट्रेंडला फॉलो केल्यानंतर तो ट्रेंड बंद होईल, पण त्या दरम्यान तुम्ही काहीतरी पैसे चांगल्या पद्धतीने कमवायला तर लागेल. तर अशा लोकांना मी म्हणेन की प्लीज रिक्वेस्ट आहे, बघा युनिव्हर्सिटीच्या डिग्रीवरती फक्त डिपेंड नका राहू. 20-25 हजार रुपये तुम्हाला पगार आहे, युनिव्हर्सिटीची डिग्री घेतलेली आहे, त्याच्यानंतर काही स्वतःला अपस्किल नाही केलंय, ह्याला त्याला दोष देण्यामध्ये काही सेन्स नाही. आम्ही पण त्याच बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत. गर्वश्रीमंत आम्ही नाहीये की आज कोट्यावधी रुपयाचं नेटवर्थ आहे आणि आम्ही लोकांना ज्ञान वाटतोय. 25,000 असेल, स्किल वाढवा, स्किल वाढवून पैसे कमवा. शहरामध्ये जगण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी 1,00,000-1.5 लाख रुपये लागतात. जोपर्यंत म्हणजे प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये ना काही स्टेप्स आहेत. तर स्टेप पहिली काय येते, यू शुड हॅव सफिशियंट सरप्लस. सरप्लस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सरप्लस केव्हा येईल? ज्यावेळेस तुमच्याकडे सफिशियंट इन्कम असेल. पहिलं इन्कम, देन सरप्लस. कारण 20-25% तुम्हाला प्लॅनिंगसाठी सेव्ह तर करता आले पाहिजे, नाहीतर तुमच्या डोक्यावरती कर्जाचा बोज आहे. आज आमच्याकडे 35-40 हजार रुपये पगार असल्याच्या डोक्यावरती कर्जाचा बोजा असतो. अनवॉन्टेड त्यांनी कर्ज घेतलेले असतात, कारण फॅमिलीचा प्रेशर असतो. बहिणीचं लग्न करायचं, भावाचं लग्न करायचं, एकटा कमवणार आहे पण त्याच्याकडे स्किल नाही, फक्त युनिव्हर्सिटीची डिग्री आहे. अशी व्यक्तीनं फायनान्शियली ना सेल्फ इमेज त्याची डाऊन होते आणि पुरुषाचा सेल्फ इमेज डाऊन झाल्यानंतर ओव्हर द पिरियड त्याच्या हेल्थ, फिजिकल, मेंटलवरती इम्पॅक्ट होतो. 25,000 पगार असेल तर प्लीज कृपया करून स्किलवरती फोकस करा. फायनान्शियल प्लॅनिंगसाठी त्यावेळेस येऊ नका. खूप सारे आमच्याकडे इन्क्वायरीज येतात, आमची टीम त्यांना कन्सल्ट करते. प्लीज कृपया करून या स्टेजमध्ये प्लॅनिंग करू नका. प्लॅनिंगमध्ये मला सांगा, 25,000 रुपये पगार असलेल्या व्यक्तीमध्ये त्याचे खर्च किती असतील, वाचवेल किती, आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंट किती करेल तो? सर्वसामान्य व्यक्तीसाठी 20 वर्ष 20% त्याचा पगार सेव्ह करणं, 25,000 पगारामध्ये 20% सेव्ह करणं म्हणजे किती चॅलेंजिंग आहे. म्हणजे त्यांनी स्किल सेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, स्किल सेटमध्ये इन्व्हेस्ट आणि करा. मग पगार वाढवायला पाहिजे. पण सुरुवातीला 25,000 पगारामध्ये तो स्किल सेटमध्ये पण इन्व्हेस्ट नाही करू शकत. तो रादर दॅन त्याला युट्यूबच्या युनिव्हर्सिटीवरती डिपेंड राहावं लागेल, की अशा काही फ्रीमध्ये गोष्टी कराव्या लागतील ज्यातून त्यांना सुरुवातीला अर्निंग्स मिळेल. अर्निंग्स एकदा स्टार्ट झाल्यानंतर मग स्किल सेटवरती त्यांनी इन्व्हेस्ट करावं. कारण जर मिडल क्लास लोकांचा एक प्रॉब्लेम काय की त्यांच्याकडे मेंटॉर नसतो, एक्सपर्ट नसतो, असला तरी क्वचित येतो. मिडल क्लास लोक स्ट्रगल करण्याचा हाच रिझन आहे. पण तुम्ही वेल्दी लोकांची बायोग्राफी बघा, प्रत्येक बायोग्राफीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती कॉमन गोष्ट आहे की त्यांच्याकडे मेंटॉर आहे. त्यांनी डिस्क्लोज केलं त्यांच्या मेंटॉरचं. मेंटॉर का? कारण लिव्हरेज आपल्याला कॉन्सेप्टच कळत नाही ना. लिव्हरेज कॉन्सेप्ट पहिला लिव्हरेज आहे की एक्सपर्ट लिव्हरेज. 25-30 वर्ष त्यांनी मला जे करायचं ते ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे, तर त्याचा 25-30 वर्षाचा माझ्याकडे एक्सपिरियन्स लिव्हरेज होतो. तर 25,000 पगार असेल तर मी म्हणेन की थोडं थांबा, स्वतःचे स्किल वाढवा आणि मग सुरुवात करा. आम्ही पण तसंच केलेलं आहे. जगभरामधले वेल्दी लोक तुम्हाला हाच सल्ला देतील. धनुश्री मॅडम पण तुम्हाला लेट सी काय सल्ला देतात बघू. मी माझं उदाहरण देईल याच्यामध्ये, कारण लोकांना केस स्टडी फार आवडतात, राईट. म्हणजे म्हणतो ना की सरांनी फार अत्यंत उत्तम पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिंग या स्टेजपर्यंत यायला पाहिजे, राईट. मग पगार माझा पण काहीतरी 1,500 सुरुवात झालेली. मी पुण्यातली असल्यामुळे मला तर ऑल द टाइम सणसवाडीला ट्रॅव्हल करावं लागत होतं. इतकं लांब ट्रॅव्हल करून पण त्या पगारामध्ये माझ्या घरामध्ये मी काही असं सेव्ह करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये हा काळ फार आधीचा होता, ज्या वेळेला मी ग्रॅज्युएशन केलं होतं त्यावेळेला, राईट. त्याच्यानंतर पण मी एक स्पेसिफिक सेगमेंट चूज केलं होतं, दॅट इज कॉल्ड अकाउंटिंग अँड टॅक्सेशन पार्ट, राईट. तो स्किलमध्ये का सर म्हणतात स्किलमध्ये मास्टर्स मिळवा. तर ओव्हर द पिरियड मी सुरुवातीला मी फार लो इन्कम मधून आले. ओव्हर द पिरियड माझा एक्सपिरियन्स वाढला. ओव्हर द पिरियड मग माझा इन्कम थोडा वाढत गेला. त्याच्यानंतर मी लग्नानंतर मुंबईला ज्यावेळेला गेले तिथे पण मग मी सुरुवात करताना अशा काही MNC कंपनीमध्ये सुरुवात केली, तर तिथे माझा बेटर पगार झाला. सुरुवात माझा तिथे 10,000 पगार झाला. 10,000 पगार होता त्यावेळेला. तेव्हा पण माझ्याकडे इन्व्हेस्ट करण्याची पात्रता नव्हती, कारण तेवढा पण महागाईचं खूप सारं बसत होते, राईट. त्याच्यानंतर पण खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये रेग्युलरली काम करून, प्रॅक्टिस करून, एकाच इंडस्ट्रीला फोकस करून अकाउंटिंग, टॅक्सेशन, कमर्शियल टॅक्सेशन, डायरेक्ट टॅक्सेशन, इनडायरेक्ट टॅक्सेशन मध्ये माझा खूप मोठा एक्सपिरियन्स होत गेला. बट मी स्टिक टू द डायरेक्शन होते, स्टिक टू द करिअर होते. बरेचसे लोक आज एका करिअरमध्ये स्टिक नसल्यामुळे काय होते की त्यांची एक्सपर्टीज डेव्हलप होत नाही,
सरांशी सोबत माझी भेट होण्याची पण एक अशीच काही जर्नी आहे की ज्यावेळेला मी माझा एक जॉब होता तो सोडून मला पण रिअलाइज झालं की नाही आता मी जास्त काळ नोकरी नाही करू शकत. आणि मी 2010ला जॉब सोडला. त्यावेळेला मग मी माझं एक टॅक्सेशन आणि माझं एक स्पेसिफिक एक कन्सल्टेशन इंडस्ट्री स्टार्ट केली ज्यामध्ये मी काही कंपन्यांचं टॅक्सेशनचं वगैरे पार्ट मॅनेज करत होते. तेव्हा मग माझ्याकडे थोडा कॅश फ्लो वाढायला लागला का, कारण माझ्याकडे फ्लेक्झिबिलिटी वाढली, क्लायंट्स मला किती घ्यायचे हे कळाले, त्यामुळे मला थोडासा बफर राहायला सुरुवात झाला. मग ज्या वेळेला आपण आपल्या एका स्किलमध्ये मास्टरी मिळवतो त्याच स्किलमधून आपल्याला पगार वाढण्याचा किंवा आपलं इन्कम वाढण्याची शाश्वती असते. अनलेस आणि इन्कम नाही वाढत तोपर्यंत आपण सेव्हिंग नाही करू शकत, सेव्हिंग नाही करू तोपर्यंत आपण इन्व्हेस्टिंग नाही करू शकत, राईट. आणि मग जेव्हा सरांसोबत माझं असंच काही एका प्रोजेक्ट विषयी डिस्कशन करताना मला पहिल्यांदा कळालं फायनान्शियल प्लॅनिंग हे काही असं प्रोफेशन असतं. आणि मी इथे जे आज आहे तो ॲज अ फायनान्शियल एक्सपर्ट म्हणून जरी असेल तरी पण 14 वर्ष झाले मी सरांसोबत आहे. बट ही जी डेस्टिनी इथे आली आहे ना, याचा पेन 1,500 पासून होता. तो हा झटपट नव्हता ना. तर माझी पण लॉंग स्टोरी आहे, सरांची पण लॉंग स्टोरी आहे, तुमची पण लॉंग स्टोरी आहे, राईट. तर देर इज अ सम पिरियड की तेव्हाच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तेव्हाच तुम्ही प्लॅन फॉलो करू शकता. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही 25,000 पगार असलेल्या व्यक्तीला सल्ला देऊन त्याला इन्व्हेस्टिंगचा मार्ग दिला, बट सर तो कंटिन्यू करू शकत नाही करू शकत. दॅट मीन्स उगाच ते म्हणतो ना एक्सेप्ट करावं प्रत्येकाने. आणि स्किल विषयी अजून एक गोष्ट अशी पण आहे की स्किल अशी चूज करा की ज्याच्यामध्ये 3 गोष्टी मिळायला पाहिजे. ऑडियन्ससाठी हे केअरफुल अंडरस्टँड करा. कुठलीही स्किल नका करू. स्किल अशी करा त्यामध्ये पहिली गोष्ट मिळायला पाहिजे, खूप सारा जॉय मिळाला पाहिजे, तुम्हाला भरपूर आनंद मिळाला पाहिजे, जे काही करताना त्याच्यामध्ये खूप सारा जॉय मिळाला पाहिजे. इतका जॉय मिळाला पाहिजे की बोलताना किंवा करताना तुम्हाला त्याचं भान नाही पाहिजे. म्हणजे सकाळी सुरू केलं तर रात्र कधी होते हे तुम्हाला कळलं नाही पाहिजे. नंबर 1 क्रायटेरिया, टू मच हॅपीनेस. सेकंड क्रायटेरिया येतो की त्या स्किलमध्ये ना खूप ग्रोथ पण पाहिजे भविष्यामध्ये, कारण ग्रोथ नसेल तर ते हॅपीनेस ना ओव्हर द पिरियड ना पॉइझन व्हायला. थर्ड, खूप सारे पैसे पण मिळायला पाहिजे. तिन्ही गोष्टी ज्यामध्ये आहेत ना ती स्किल म्हणजे इररिप्लेसमेंट. तुमची स्किल जर रिप्लेस होण्यासारखी आहे देन मग ट्रेंडवरती ऑल द टाइम तुम्हाला फॉलो करावं लागेल. जसं वेल्थ मॅनेजमेंट प्रॅक्टिस सोपी नाहीये, हे फार क्रिटिकल प्रॅक्टिसमध्ये येतं. मी का म्हणतो, जर्मनी आणि अमेरिका या 2 देशामध्ये जर बघितलं ना टॉप 5 प्रोफेशन मध्ये 3रं आणि 4थं प्रोफेशन वेल्थ मॅनेजमेंट ऍडवायझरी येतं. एवढं महत्व दिलं जातं, इतकं महत्व दिलं जातं. आणि तिकडचे वेल्थ मॅनेजर म्हणजे टॉप क्लास प्रोफेशन मध्ये गणलं जातं. इथे अजून तो ट्रेंड सुरू नाही झालेला आहे. तर स्किलला अंडरस्टँड करा की बेसिक स्किल असेल तर रिप्लेसमेंट पटकन होऊ शकेल. तेवढंच मला फक्त सांगायचं. सर एक छोटासा असा प्रश्न आहे की सेव्हिंग आणि इमर्जन्सी फंड हे वेगवेगळे असायला पाहिजे का, तो एकच झोन मध्ये असायला पाहिजे? बघा, सेव्हिंग म्हणजे जे काय तुम्ही पैसे अर्न करता, महिन्याला जे काही पैसे कमवलेले, म्हणजे आपण काय करूया स्टेजेस अंडरस्टँड करू, मनी अवेअरनेस आपण अंडरस्टँड करू, जो फार वीक आहे. आणि चांगला क्वेश्चन आहे. 5 मनी स्टेजेस असतात. तो पहिली स्टेज येते पैसे कमवणं, ज्याला आपण मेकिंग मनी म्हणूया. ठीक आहे. आता पैसे कसे कमवायचे हे आपल्याला युनिव्हर्सिटी बऱ्यापैकी शिकवतं. डिग्रीज नंतर काय नोकरी करायची, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जायचं, पैसे कमवणं युनिव्हर्सिटी शिकवतं. आज थोडं बहुत किंवा बऱ्यापैकी पैसे कसे कमवायचे युट्यूब युनिव्हर्सिटी शिकवते. युट्यूब युनिव्हर्सिटी. तो फर्स्ट मेकिंग मनी. सेकंड पार्ट येतो सेव्हिंग मनी. सेव्हिंग मनीमध्ये आता तुम्हाला पैसे सेव्ह करणं आणि टॅक्स सेव्ह करणं हा सेकंड स्टेजचा पार्ट येतो. थर्ड स्टेज येते की त्याला स्ट्रक्चर करून पैशाला मल्टिप्लाय करण्याची प्रोसेस, मल्टिप्लाइंग मनी. ठीक आहे. इथे पैशाला तुम्ही योग्य डायव्हर्सिफिकेशन करून पैसे ओव्हर द पिरियड तुमचे मल्टिप्लाय होते, जिकडे तुम्हाला जास्त फोकस करण्याची गरज नाही. फायनान्शियल मार्केट रोज जाऊन ओपन करून बघायची गरज नाहीये. इट्स अ प्रोसेस, सिस्टम. फोर्थ स्टेज येते प्रोटेक्ट अँड प्रिझर्विंग मनी. म्हणजे तुमच्या पैशाला मल्टिप्लाय केल्यानंतर किंवा करताना प्रोटेक्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे, प्रिझर्व करणं पण गरजेचं आहे. प्रोटेक्शनसाठी तुम्ही सफिशियंट इन्शुरन्सेस घेणार, प्रिझर्व करण्यासाठी तुमच्याकडे एक व्हील असेल किंवा फॅमिली ट्रस्ट असेल. खूप सारे असे लोक आहेत की त्यांनी खूप वेल्थ क्रिएट केलेली आहे पण पैशाला प्रोटेक्ट नाही केलंय, प्रिझर्व नाही केलेलं. अगदी बरोबर. ही झाली 4थी स्टेज. 5वी स्टेज जी येते ही येते एन्जॉईंग मनी. म्हणजे तुम्ही पैशाला योग्य पद्धतीने एन्जॉय करणं, एक्सपिरियन्स करणं. जसं आम्ही
काही इंटरव्ह्यूजला जातो, ते पेड इंटरव्ह्यूज असतात. का जातो? कारण आम्हाला तो एक्सपिरियन्स आहे ना, 15-17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना, मॅक्सिमम लोकांपर्यंत स्प्रेड करायचा आहे. पण बरेचसे मीडिया तर तुमच्या इथे चॅनलवरती आल्यावरती तुमचा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही या नॉलेजला स्प्रेड करण्यासाठी कोणत्याच पद्धतीचं मानधन नाही घेतलं, ही चांगली गोष्ट आहे कारण तुमचं इंटेन्शन एकदम प्युअर आहे. पण बरेचसे असे मीडिया हाऊसेस आहे, दे आस्क यू फर्स्ट पे मनी आणि पैसे खूप मोठ्या पद्धतीने असतात ते. हे सर पण तो एक्सपिरियन्स घेणं पण तितकंच महत्वाचं आहे, कारण तो एक्सपिरियन्स जोपर्यंत तिथून घेत नाही आणि लार्जर स्केलवरती स्प्रेड नाही करत तोपर्यंत जात नाही. तर 5 स्टेजेस आहे. सेव्हिंग दुसरी स्टेज आहे, पैशाला सेव्ह करा आणि देन मग मल्टिप्लाइंग प्रोसेसमध्ये जो हा पार्ट येतो की पहिला इमर्जन्सी फंड क्रिएट करा, देन डायव्हर्सिफिकेशन करा. बोथ आर डिफरंट थिंग. सेव्हिंग करा आणि देन इमर्जन्सी क्रिएट करा. इमर्जन्सी क्रिएट नाही केली, अचानक काही झालं, तो फायनान्शियल ब्रोक, मोठा आघात आला, लोन्स घ्यावे लागतील, त्याही पेक्षा मोठा आघात घ्यावा लागला तर लोन्स पण नाही मिळणार, तुम्ही कम्प्लिटली फायनान्शियली, मेंटली, फिजिकली सगळ्या एरियामधून ब्रोक. येस. तुमचं काय मत आहे? बऱ्याचशा लोकांचा नितीन सर असा भ्रम आहे की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे खूप सारं काटकसर करा आणि पैसे सेव्ह करा आणि इन्व्हेस्ट करा. बट तसं नाही आहे ते. तुम्हाला इफेक्टिव्ह वेमध्ये तुमच्या लाईफमध्ये तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा असेल तर प्लॅनिंग करायला हवं. बरोबर आहे. राईट. हे 2 विभिन्न भाग आहेत. काटकसर करून कोणी श्रीमंत नाही होत. नाही होत. कारण काटकसर करणारे आमचे बरेचसे असे क्लायंट पण आहेत, त्यांच्याकडे आज करोडचे ॲसेट्स आहेत. बट बिलीव्ह मी ते पैसा एन्जॉय करण्याच्या मानसिकतेमध्ये पण नाही. मध्ये नाही. राईट. दॅट इज कॉल्ड म्हणजे कन्झर्वेटिव्ह बायसेस आहेत. ते पैशाला होल्ड करूनच ठेवतात. बरोबर आहे. ते स्वतः पण उपभोग येणार नाहीत आणि जरी चुकून त्यांच्या नेक्स्ट जनरेशनकडे जरी गेलं तर नेक्स्ट जनरेशन त्याला क्विक विदिन अ इयर मध्ये त्याला संपुष्टात. बिकॉज आपण प्लॅनिंग त्यासाठी करतोय की नंतर आपल्याला उपभोग घेता येईल जसा पाहिजे तसा, एक चांगल्या वेने. चेतन, नंतर नाही, या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून एंड पर्यंत उपभोग असा नाही की एका विशिष्ट लेवल नंतर तुम्ही उपभोग घ्यायला सुरुवात करणार. बऱ्याचशा लोकांचा उपभोगचा मी आधी पहिल्यांदा वेल्थ क्रिएट करतो. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत माझ्याकडे कोट्यावधी रुपये असतील, पण 60व्या वर्षी तुम्ही म्हणतो ना की फॉरेन टूर मध्ये एन्जॉय नाही करू शकणार. तुमचा नीचा प्रॉब्लेम असेल, गुडघे दुखत असणार, म्हणजे तुम्हाला बग्गी जम्पिंग करायचं असेल तुम्ही नाही करू शकणार, तुम्ही अंडर वॉटर काही राईड करायचे असेल नाही करू शकणार, तुम्ही बरेचसे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करायचे असतील ते नाही करू शकणार. खरे. प्रत्येक एक्सपिरियन्स प्रत्येक वयामध्ये करावं. बट आवर मेन इंटेन्शन आहे की प्रत्येक एक्सपिरियन्स साठी ना यू शुड क्रिएट स्ट्रक्चर प्लॅन. प्लॅन असेल ना तुम्हाला तर एक्सपिरियन्स घेणं, पण वेकेशनचा एक्सपिरियन्स घेणं कॉन्फिडेंटली. एव्हरी इयर तुम्ही वेकेशन करताय तर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये नेक्स्ट इयर तुम्हाला वेकेशनसाठी एवढे पैसे लागतील त्याचं नियोजन इथे केलेलं आहे. ज्यावेळेस ती गोष्ट तुम्ही अचीव्ह करताना तुमचं इंटरनल सेल्फ इमेज कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, कारण तुम्ही एखादी गोष्ट प्लॅन केली 1 वर्षापूर्वी, 1 वर्षाने ती अचीव्ह केली, आता ते तुम्ही एन्जॉय करतात. देन मग मीडियम टर्म मध्ये पण तुम्ही अजून डिसिप्लिन राहता, ओव्हर द पिरियड लॉंग टर्म मध्ये पण डिसिप्लिन राहता ना. हा प्लॅनिंगचा बेनिफिट आहे. बट डेफिनेटली इट्स अ डिसिप्लिन, कमिटेड प्रोसेस, पेशन्स, कन्सिस्टंटली, हे गुण सगळ्यांकडे. प्रॉब्लेम काय की स्ट्रक्चर नाही, त्यामुळे हे गुण बाहेर येत नाहीत लोकांचे. हा प्रॉब्लेम सर्वसामान्य. कॅश फ्लो मॅनेजमेंट जरी क्लायंटनी करायला जमलं ना तर तरी पण तू त्याचा पैसा चांगला इन्व्हेस्ट पण करू शकतो, त्याचा तो पैसा चांगला उपभोग पण करू शकतो. राईट. जसं आता आमच्याकडे ज्या वेळेला प्लॅनिंग करतो त्यावेळेला कॅश फ्लो मॅनेजमेंट होतं. कॅश फ्लो मॅनेजमेंट तुमचा आलेला पैसा एका इन्कम सोर्समधून एक पैसा येतो, बट त्याच्या जाण्याच्या वाटा कमीत कमी 10 ते 12 तरी असतात. राईट. तर त्याला काही वे आहे, नंबर्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत. हाऊस होल्ड एक्सपेन्सला तुम्ही किती पर्सेंटेज सेट करायला हवेत. लाईफस्टाईल एक्सपेन्सचं पण एक बास्केट असतं. असं नाही आहे की तुमचा पैसा सगळ्यात शेवटी तुम्ही एन्जॉय करायचा आहे. त्याच्यासाठी लाईफस्टाईल बकेट एक ठेवलेलं आहे. हाऊस होल्ड एक्सपेन्स एक बकेट ठेवलेलं आहे. राईट. डिपेंडंट एक्सपेन्स एक बकेट ठेवलंय ज्यात तुमचे मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांचे फीज वगैरे हा पोर्शन येतो. राईट. इन्शुरन्स प्रीमियम पण प्रॉपर बकेट एक असतो की ज्याच्यामध्ये तुमचा जो काय वार्षिक प्रीमियम जाणार आहे तो तुम्ही साईडला कशा पद्धतीने स्लोली ग्रॅज्युअली महिन्याला बाजूला करायला हवा. राईट. दर महिन्याला जाणारी जी EMI आहे तो एक बकेट आहे आणि इन्व्हेस्टिंग हा एक बकेट आहे. तर 5 बकेट येते. हे 5 बकेट जी व्यक्ती प्रॉपरली वाईजली फिलअप करेल ना त्याला कधीच कमतरता नाही होणार. अगदी बरोबर. आपण मॉनिटर करता येतं आपल्याला आपला खर्च. सर, तुम्हाला इतका वर्षांचा आता अनुभव आहे, तर मग तुम्ही लोकांना फुकट सल्ले द्यायला पाहिजे असं लोकांचं मत होतं की काय फरक पडतो सर, असा एक सल्ला द्या, असं काहीतरी स्कीम सांगा की टाकले पैसे की झाला श्रीमंत. तर अशा लोकांबद्दल जेव्हा तुम्ही भेटता किंवा असे अनुभव तुम्हाला येतात तर त्यावर तुमचं काय मत आहे?
मग चांगले वाईट अनुभव नेहमी येतात, ठीक आहे. पण ही गोष्ट अंडरस्टँड करा, फ्रीचा कॉन्सेप्ट आपण अंडरस्टँड करू, की या जगामध्ये ना सर्वात कॉस्टली जी गोष्ट जी आहे ती फ्रीमध्ये. ओके. सकाळी उठल्यावरती सूर्याची किरण तुमच्या आयबॉलमध्ये, तुमच्या हार्टवरती, शरीरावरती घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही. ही फार कॉस्टली गोष्ट आहे. म्हणजे सकाळी उठल्यावरती तुम्ही सूर्य ज्यावेळेस येतो बाहेर आणि डायरेक्टली आले तुमच्या डोळ्यावरती ते किरण पडतात, होल बॉडी तुमची चार्ज होते. बीचवरती फिरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागत नाही, कारण बीचवरती तुम्ही एखाद्या अशा बीचवरती संध्याकाळी जाता, तिकडे तुम्ही सूर्य मावळताना बघता, अथांग समुद्र बघता, मन प्रसन्न होतं. याला पैसे मोजावे लागत नाही. गार्डनमध्ये फिरण्यासाठी पण तुम्हाला पैसे मोजावे लागत नाहीत. तर जगामधले ज्या खूप चांगल्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी पहिली कॉस्टलीस्ट गोष्टी ती फ्रीमध्ये. सेकंड कॉस्टलीस्ट जी गोष्ट आहे ना, ती पहिल्यापेक्षा जास्त कॉस्टली, पैसे मोजून द्यावी लागते. ओके. त्याच बीचवरती जर तुम्हाला मस्तपैकी राईड करायची बोटमधून, तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील. पाण्याच्या आतमध्ये अजून डीपली जायचं असेल तर अजून जास्त पैसे मोजावे लागतील. त्याच पाण्यामध्ये तुम्हाला पॅराशूट मधून खालती यायचंय, पैसे मोजावे लागतील. त्याही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. सिमिलरली तुम्हाला बेस्ट सल्लागार हवा असेल तर तुम्हाला त्या सल्लागाराला पे करावं लागेल. अगदी बरोबर. कारण फ्रीचा सल्ला, त्याचं एक मी तुम्हाला गणित सांगतो, फ्रीचा सल्ला सुरुवातीला फार सोपा वाटतो आणि चीप वाटतो, पण ओव्हर द पिरियड हाच फ्रीचा सल्ला लॉंग टाइम मध्ये फार चॅलेंजिंग होतो. एक एक्झाम्पल देतो. रिसेंटली 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एक कन्सल्टेशनसाठी एक व्यक्ती आलेली पुण्यामधून. वय त्याचं 48 वर्षाचं होतं. त्याच्याकडे जवळपास जी वेल्थ होती, नेटवर्थ होतं, हे 1.5 कोटीच्या आसपास नेटवर्थ होतं. आणि ही व्यक्ती गेल्या 17 वर्षापासून इन्व्हेस्टिंगमध्ये आहे. 17 वर्षामध्ये त्यांनी खूप वेळा त्याच्या ॲसेट्सला इथून बाहेर काढ, तिथे इन्व्हेस्ट कर, या सर्व गोष्टी चालू होत्या. 17 वर्षामध्ये मी म्हणालो की हे 1.5 कोटी जर बघितले तर हे 1.5 कोटी नव्हते पाहिजे, हे जवळपास 8 ते 9 कोटीपर्यंत तुमचं नेटवर्थ पाहिजे होतं. बरोबर. हे का नाही झालं त्यांनी विचारलं. ते म्हणलं तुम्ही ऑल द टाइम 17 वर्ष फ्रीचा सल्ला घेत होता, त्यामुळे तुम्हाला लॉस किती झाला. मग त्यांनी लॉस किती कोटीचं केलं, तेवढी त्या एक्सपर्टनी फीस पण नसती घेतली. त्यामुळे फ्रीचा सल्ला नेहमी कॉस्टली असतो. इनिशियल फी एक्सपर्टला दिली ना तर ती सुरुवातीला कॉस्टली वाटेल, पण ओव्हर द पिरियड लॉंग टाइम मध्ये फायदेशीर. एक्सपर्टच एक अशी व्यक्ती आहे जी तुमचे फायनान्शियल फ्रीडम नंबर्स अचीव्ह करू शकते. म्हणजे 15 वर्षामध्ये आमच्याकडे असे एन नंबर ऑफ क्लायंट्स आहेत की ज्यांनी 8 ते 30 कोटीचा स्वीट स्पॉट अचीव्ह केलाय, जस्ट बिकॉज ऑफ त्यांच्याकडे स्ट्रक्चर्ड आहे, कन्सिस्टंट स्ट्रॅटेजी आहे, कन्सिस्टंट रिव्ह्यू प्लॅन आहे आणि त्याला फॉलो करण्याची त्यांची मानसिकता आहे. वा. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती श्रीमंत बनवू शकते. मानसिकता चेंज करून एक्सपर्टकडे जाणं तेच आहे. एक्सपर्ट आम्हीच आहोत असं आम्ही म्हणत नाहीये. मार्केटमध्ये एक्सपर्टला शोधा, पण एक्सपर्टकडे जा, जेणेकरून तुमचा वेळ, पैसा, एनर्जी सगळं काही तुम्ही वाचवू शकता. तो फ्री नको. फ्री फार कॉस्टली. बरोबर. शब्द पण ऐकल्यावरती, मला कोणी फ्री दिलं ना तर सम एक्सटेंट, मी पाणी मागेन तर ठीक आहे, तुम्ही पाणी ऑफर केलं तर फ्री आहे. पण जर आता मी तुम्हाला म्हणेन की नाही मला थोडंसं सरबत किंवा ज्यूस प्यायची इच्छा आहे, तर तो फ्री मध्ये नाही मिळणार. खरंय. ती माझी नीड नाहीये, पण म्हणतो ना इच्छा आहे, म्हणजे आज सरबत प्यायचं आहे मला. जर तुम्ही एका बुकचे ऑथर सुद्धा आहेत, तर आपल्या ऑडियन्सनी जर ते बुक रीड केलं तर त्यांना कोणते कोणते फायदे होतील, आणि अपार्ट फ्रॉम दॅट जसं फायनान्ससाठी किंवा फायनान्स समजून घेण्यासाठी, फायनान्स मॅनेजमेंटसाठी अजून तुमचे आवडीचे काही पुस्तकं असतील जे तुम्हाला रेफर करावं असं वाटत असतील तर ते पण सांगा. आम्ही जे बुक लिहिलं आहे चेतन, ते सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम, एकदम बेसिक लेवलवरती आहे. आणि हे बुक आम्ही काही रिसर्च करून नाही लिहिलेलं आहे. आमचा जो इंटायर प्रॅक्टिस आहे ना, त्या प्रॅक्टिसमधला प्रोसेसचा भाग आहे. तर त्या बुकमध्ये तुम्हाला सिम्पल वेमध्ये मानसिकता कशी असावी, एमर्जन्सी फंड काय आहे, ॲसेट्स काय आहे, डायव्हर्सिफिकेशन काय आहे, या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून जातील. तर हे बुक नक्की वाचा तुम्ही. बाय द वे, इव्हन तुमच्या ऑडियन्सला पण सांगा की हे बुक बाय करा. जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे. बुक पण पटकन तुमचं वाचून होईल विदिन अ वीक जर बसलात तर, फार तर. अजून मी सांगेन की बघा, भारतामध्ये हा विषय थोडा एवढा नाही, तर वेस्टमध्ये काही गोष्टी आहेत. तर मी मिलेनियर माइंडसेट जे एक टी हार्व एकरचे ते पुस्तक मी रेकमेंड करीन. रिच डॅड पुअर डॅड हे पण एक बेसिक पुस्तक आहे, ते पण मी
रेकमेंड करेन. तर या 2-3 बुक्सला तुम्ही थोडंसं रीड करा. थोडं अजून थांबलात तर आमचं एक 8 हॅबिट्स ऑफ वेल्दी पीपल हे याच वर्षी एक बुक लॉन्च होईल. नक्कीच ते बुक बाय करा, कारण त्या बुकमध्ये पण एकदम वर्ल्ड क्लास प्रिन्सिपल, वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स असेल, जे 1% टॉपचे वेल्दी लोक फॉलो करतात. एकदम एक्स्ट्रॉर्डनरी बुक आहे आणि स्पेसिफिकली भारतीय लोकांना हे अंडरस्टँड होण्यासारखं आहे, त्यांच्या सेल्फ इमेजवरती, कॅरेक्टरवरती काम करण्यासारखं आहे. तर 3-4 बुक्स तुम्ही माइंडसेट फर्स्ट वेल्थमध्ये जर म्हणाल, फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये म्हणाल, तर आपण सर्वसामान्य व्यक्तीला ना माइंडसेट पहिलं चेंज करणं गरजेचं आहे. कारण स्ट्रॅटेजिकली आपण एज्युकेशन खूप चांगलं घेतलं आहे, कमी पडतोय ना, आपलं EQ लेवल फार लो आहे. एक ॲव्हरेज प्रोफेशनल बघितलं तर EQ लेवल हाय लो असतं आणि IQ लेवल हाय असते, कारण शिक्षणाप्रमाणे. आता शिक्षण संस्था काय करते माहिती आहे, आपलं IQ लेवल आहे ना ते इन्क्रीज करते आणि EQ लेवल कम्प्लिटली डिस्ट्रॉय करते. EQ लेवल म्हणजे इमोशनल कोशंट, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट लॉंग टाईममध्ये बघत नाही, दॅट मीन्स इमोशनल कोशंट लो आहे, खूप सारे इमोशनल डिस्पोजिशन आहेत. तर या 3-4 माइंडसेटच्या बुक्सला रीड करा. आय डोंट थिंक सो धनश्री मॅडम पडके पण काही असतील बुक रेकमेंडेशन तर त्या पण रेकमेंड करतील. बुक तर मी म्हणेल थोडं माइंडसेटवरच काम करा, राईट. पैशामध्ये जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर तुमचं ऑटोमिक हॅबिट सरांनी मला एक पुस्तक रेकमेंड केलं होतं. ते पुस्तकामध्ये ग्रो रिचचं रीड करतो, त्यात ही माइंडसेटच्या रिलेटेडच सगळ्या गोष्टी खूप इट्स अ सुंदर ब्युटिफुल बुक, सायकोलॉजी बेस्ड आहे. Yes, आणि yes. हे तुम्हाला 2-3 वेळा तरी वाचायचं आहे, अगदी, कारण अगदी. आपल्याला ते नाही कळत, नाही करत. राईट. ऑटोमिक हॅबिटमध्ये पण एक पुस्तक दिलं होतं की त्याच्यामध्ये सरांनी दिलं होतं की माहिती त्या लेखकाने दिलं होतं की बऱ्यापैकी काही सवयी जे तुमच्या आड येत आहेत, चेक करा तुमचा स्ट्रगल आहे, दॅट मीन्स तुमच्या सवयी चुकीच्या आहेत. तर पहिलं तुम्हाला सवयी चेंज कराव्या लागतील. येस. वाय एक पुस्तक होतं सरांचं, सायमन सिनेकचं. ते पुस्तक हे खूप जबरदस्त होतं. वाय यू हॅव टू बी फायनान्शियली फ्री. आम्ही याच्यावर 50 ते 100 कारणं घेतो की का तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचंय. ज्याच्याकडे ती 50 आणि ती 100 कारणं असेल तोच फायनान्शियली फ्री होईल. 1-2 कारणं असलेली व्यक्ती फायनान्शियली फ्री नाही होणार. तो दॅट वाय शुड बी व्हेरी क्लिअर. हे 2 पुस्तक खूप चांगले आहेत. सरांनी पण 2 पुस्तकं सांगितलेत. बस झालं, तुम्ही सुरुवात तर करा. अगदी 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 अगदी. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना एक वे फर्स्ट स्टेप तरी त्यांना आयडिया येईल की आपल्याला कोणत्या स्टेपने जायचंय, आणि जे 5 स्टेप जसं सरांनी सांगितलं ते अचीव केल्यानंतर आपण आपला प्रवास सुरू झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर सर, तुम्ही जसं वेल्थ मॅनेजमेंट करता तसं हेल्थ पण तुम्ही, म्हणजे शरीररूपी संपत्ती सुद्धा तुम्ही मॅनेज केलेली आहे. दोघं फिट दिसतायत. तर त्यासाठी पण काय करता तुम्ही? ते महत्वाचं आहे, कारण खूप चांगली पैसा गोष्ट आहे की तुम्ही ते हायलाइट केलं, तुम्हाला ते आयडेंटिफाय झालं ही गोष्ट. चेतन, गेले 20 वर्ष ना मी रेग्युलर जिम मध्ये वेट ट्रेनिंग करतोय आणि गेले 20 वर्ष मी बिझनेस आणि रेग्युलर इन्व्हेस्ट करतोय. तो ही कन्सिस्टन्सी मी मेंटेन करतोय 20 वर्ष. हे का करतो त्याचं मी आता या म्हणाला की वाय तुमचं फार क्लिअर आहे की का तुम्ही हेल्थवरती रोज काम करताय. कारण 20 वर्षापासून मी रेग्युलर हेल्थवरती काम केल्यानंतर माझं फिजिकल मेंटल स्ट्रेंथ फार स्ट्रॉंग झालेलं आहे. कारण वेल्थ क्रिएट करण्यासाठी ना तुम्हाला फिजिकली, मेंटली, इमोशनली स्ट्रॉंग राहावं लागतं. ॲब्सोल्युटली. कारण थोडंसं आता एक रिसर्च असं सांगतो की वर्ल्डमधले 87 to 88% मिलेनियर, मल्टीमिलेनियर, बिलेनियरना mid-50s नंतर झालेले आहेत. आता पुढील 1-1.5 वर्षामध्ये माझं पण वय 50 मध्ये जाईल. तर रोज हेल्थवरती काम करणं फार गरजेचं आहे. इथून पुढे जर मला अजून तुमच्यासारखे जे ऑडियन्स आहेत, खूप साऱ्या लोकांना फायनान्शियल लिटरसी नॉलेज नाहीये, तर चॅलेंजिंग काम आहे आमच्या दोघांसाठी. कारण ही विषयाची सुरुवात आता इंडियामध्ये सुरू झालेली आहे. गेल्या आम्ही 17 वर्षापासून याच्यावरती काम करतोय. अजून तरी 20 वर्ष काम करावं लागेल सातत्याने. 20 वर्ष सातत्याने काम करण्यासाठी फिजिकली, मेंटली स्ट्रॉंग राहावं लागेल ना. कारण हा विषय असा आहे, हा सत्याचा विषय आहे. सर्वसामान्य व्यक्ती सत्याच्या अगेन्स्ट जातात, फॅक्ट त्यांना आवडत नाही. त्यामुळे आमच्यासाठी चॅलेंजिंग आहे की तुमच्या ऑडियन्सला हे सत्य आहे हे फॉलो करा. कारण आमच्यावरती ट्रस्ट नका ठेवू, फॅक्टवरती ट्रस्ट ठेवा. फॅक्ट कधी खोटे नसतात, प्रिन्सिपल कधी खोटे नसतात. तर 20 वर्ष अजूनही आम्ही रेग्युलर हेल्थवरती आणि इन्व्हेस्टिंग. 2 गोष्टी मी ऑडियन्सला सांगेल की हेल्थ आणि इन्व्हेस्टमेंट ओकेजनली करू नका. काम कन्सिस्टंटली काम केलात तरच कंपाऊंडिंगचं बेनिफिट मिळेल. तर हे कारण आहे की रोज हेल्थवरती काम करतो. 20 वर्ष अजून चांगलं बेटर शरीर, माइंड राहील, अजून व्हॅल्यू क्रिएट करू शकतो ना, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कोणाचं तरी लाईफ भलं होत असेल जर आमच्या हेल्थनी क्वालिटी ऑफ हेल्थ, क्वालिटी ऑफ वेल्थ मेंटेन केल्यावरती
अजून बेटर वेमध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. या पण रेग्युलर एक्सरसाइज करतात, या पण रेग्युलर इन्व्हेस्ट करतात. मी करते कारण माझ्या एन्व्हायरमेंटमध्ये नितीन सर आहेत आणि माझ्या एन्व्हायरमेंटच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्या पद्धतीने माझं बिहेवियर असणार आहे, राईट. मी जाता जाता फिमेल ऑडियन्सला एक गोष्ट सांगेल की सी, तुमच्यावर तुमचं फॅमिलीचा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फिमेलसाठी प्रायमरी तिचा उद्देश आहे की तिचं फॅमिली ओरिएंटेशन, तिचं केअरिंग नर्चरिंग पार्ट सगळ्या गोष्टी करून मग उरलेल्या वेळामध्ये तिचं करिअरमध्ये ती तितके पॅशनेट राहू शकते. मी जर आज इथे आहे तर दॅट मीन्स मला माझ्या हेल्थवर पण काम तितकंच करायला हवे की मी माझा तो पार्ट कव्हर करून आलेली आहे, तेव्हा कुठे मी करिअरमध्ये इतकं त्यांना सपोर्ट करू शकते. कारण 14 वर्ष मी जे काही क्लायंट बघितले त्याच्यामध्ये मेजर जर चॅलेंजेस आले ते हेल्थचेच आले. सरप्रायझिंगली हेल्थ आणि वेल्थ हे दोन्ही टॉपिक शाळेमध्ये कव्हरच केले जात नाहीत. आजही पीटीचा तास आठवड्यातून एकदाच असतो. येस, आणि ते कोणी मॅथ्स टीचर किंवा इंग्लिश टीचर घेऊन हा, ऑप्शन घेऊन देतात. म्हणजे बेसिक आपलं कोअर फार वीक आहे. येस येस, त्यामुळे आपण कधीच हेल्थला आणि वेल्थला वेळच नाही अगदी दिलेला आहे. अगदी. आता ज्या कॉर्पोरेट फिमेल आहेत किंवा जॉब करतायत किंवा आंतरप्रिनर्स आहेत, बिझनेस करतायत, तर या फिमेलसाठी चॅलेंज काय होतो की त्यांचा ऑलरेडी 40s नंतर खूप इम्बॅलन्स होतात. हार्मोनल इम्बॅलन्स इतका परिणाम होत राहतो की त्यांचे मूड स्विंग होणं किंवा त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर होणं म्हणजे उतरती काळा चालू होते. 40 नंतर फिमेलची उतरती काळा चालू होते आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तिचं मानसिक संतुलन आणि तिचं फिजिकल एक्सरसाइज. योगा इज अ फॉर्म ऑफ गुड एक्सरसाइज, बट त्यांनी तुमचं यू कॅन से की तुमचं स्ट्रेचिंग वर्कआउट आहे किंवा तुमचं फ्लेक्झिबिलिटी ऍड होईल. समहाव थोडंसं 2 किलो 3 किलो 4 किलोचं वजननी तुमचं स्ट्रेंथ बिल्ड होते. तो स्ट्रेंथ इज अगेन इम्पॉर्टंट पार्ट. योगा तुमचं मेंटल स्ट्रेस कट डाऊन करेल, बट 2-3 किलो 4 किलोची वजन आणि तुमचं स्ट्रेंथ तरी बिल्ड झालं पाहिजे, जेणेकरून आपली मुलं तरी आपल्याला उचलता आली पाहिजेत, राईट ना. बट फिमेलला हाच सल्ला असेल की तुम्ही तुमच्या हेल्थवर काम नाही केलं तर तुमची पूर्ण फॅमिली इम्बॅलन्स होते. अगदी अशा केसमध्ये तुमच्या घरात इव्हन मेलनी पण, म्हणजे असं नाही की फिमेलनी, मेलनी पण काम म्हणजे केलं तशा तर केसमध्ये मग त्यांच्या घरातल्या पुरुषाला त्याचं प्रायमरी इंटेन्शन जे क्रिएशन करणं, बिल्ड करणं, प्रिझर्व करणं हे सोडून मग त्याला सगळ्या गोष्टी घरातल्या कराव्या लागतात. त्यामुळे तो प्रकृतीचा नियमच आहे ना. खरंय. तर त्या दोन्ही गोष्टी पॅरलली रन होणं पण गरजेचं आहे. हा, बट डेफिनेटली मी सरांना एवढं हार्डकोर वर्कआउट नाही करत, बट मी त्यांना बघून फॉलो करते सगळ्या गोष्टी. ऍब्सोल्युटली, खूप भारी वाटलं. आणि सर, आता आपल्या ज्या गप्पा झाल्यात त्यातून बऱ्याच प्रेक्षकांना असं तुमच्याशी संपर्क करण्यासाठी इच्छुक असतील, तर त्यांनी कुठं आणि कसा संपर्क करावा? सी, बऱ्याच प्रेक्षकांना जर हा पॉडकास्ट आवडला असेल आणि त्यांना खरंच वाटतंय की त्यांचे चॅलेंजेस अजून त्यांना डीपली अंडरस्टँड करायचे आहेत, सोल्युशन नंतर मागा. कोणाकडे डायरेक्टली एका पॉडकास्टवरती बघून सोल्युशन मागायला जाऊ नका. सल्ला हाच आहे की तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये काय चॅलेंज आहे हा अंडरस्टँड करण्यासाठी जर तुम्हाला एक 30 to 60 मिनिट्सचं काही कन्सल्टेशन हवं असेल तर आमचे एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक्सपर्टचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स मेन्शन करू शकता, जेणेकरून तुम्ही त्या कॉन्टॅक्ट डिटेल्सला कॉन्टॅक्ट करून जे काही त्यांच्या फॉर्मॅलिटीज आहेत ते फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. फ्री कन्सल्टेशन 30-60 मिनिट्सचं त्यांच्याकडून घ्या. रिक्वेस्ट हेच आहे की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कन्सल्टेशन टाईम मिळेल त्यावेळेस वेळेवरती हजर राहा. का मी सांगतो माहिती आहे की इंडियाचा बिगेस्ट प्रॉब्लेम आहे की इंडियन लोकांचा शो ऑफ फार वीक आहे. आता फ्री कन्सल्टेशनमध्ये काय करतात की त्यांना भानच नसतं त्यांची डायरी मेंटेन करायला. त्यामुळे तुम्ही एक्सपर्टचा जर टाईम बुक केलेला आहे तर एक्सपर्टच्या टाईमला आणि तुमच्या टाईमला पण रिस्पेक्ट द्या. तुम्ही डॉक्टर कन्सल्टेशन ज्यावेळेस बुक करता एक्सपर्टचं त्यावेळेस तुमची हिंमत नाही होत की काही न सांगता तुम्ही त्या कॉलला न जाणं किंवा त्या कन्सल्टेशनला न जाणं. तो हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आणि या प्रॉब्लेमवरती थोडा अजून मी इन्साईट देतो की रिसेंटली एक अमेरिकन बिझनेस कन्सल्टंट आहे ॲलेक्स होर्मोझी, तुम्ही माहिती असेल, नाव पण ऐकलं असेल, तुमच्या बऱ्याचशा लोकांना हे माहिती आहे. तर या व्यक्तीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव आलं, ज्याच्यामध्ये त्यांनी एक रेकॉर्ड ब्रेक केलं की एकाच दिवसामध्ये त्यांनी $100 मिलियन कमवले. $100 मिलियन म्हणजे 800 ते 900 कोटी एका दिवसामध्ये, फक्त त्याच्या पुस्तकाचे 2.7 मिलियन कॉपी सेल करून. हे उदाहरण इथे मी का सांगतोय, कारण त्या व्यक्तीने त्याच्यानंतर एक ट्विट केला भारतीय लोकांवरती. तो ट्विट असा होता की भारतीय लोक फार कॅज्युअल आहेत, ते शो अप नाही करत टाईममध्ये. वी हॅव फेस सो मेनी चॅलेंजेस वाईल वी आर टेकिंग ऑनलाईन सेशन्स. आमचे वेबिनार होतात, त्या वेबिनारमध्ये प्रॉब्लेम काय होतो की ते टाईमवरती येत नाहीत. व्हिडिओ पहिली गोष्ट ऑफ करतात, त्याच्यानंतर व्हिडिओ ऑन असेल तरी पण ते प्रॉपर शो अप नाही करत, प्रॉपर ड्रेसमध्ये नसतात. तर यावरती त्यांनी खूप सुंदरपणे लिहिलं आहे की का इंडियन लोकांमध्ये क्वालिटी कमी झालेली आहे.
आणि बिगेस्ट फनी पार्ट काय होतं माहितीये का, की एक व्यक्ती एका दिवसामध्ये 800-900 कोटी कमवते. चलो आपण त्याला काही आपण टार्गेट नाही करत आहे. फनी पार्ट आहे की भारतामध्ये 40-50 वर्ष नोकरी करून बिझनेसमध्ये राहून एक व्यक्ती $1 मिलियन पण नेटवर्थ क्रिएट करू शकत नाही. ही सगळ्यात खेदाची आणि शर्मेची बाब आहे. आमचे कन्सल्टंट, आमचे एक्सपर्ट तुम्हाला जर हेल्प करतायत तर जेन्युअनली तुम्ही टाइम बुक केला असेल तर तुम्ही टाइमला रिस्पेक्ट द्या. डेफिनेटली तुम्हाला आम्ही हेल्प करू. त्या दरम्यान डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स आणि लिंक्स काय असतील तर प्रोव्हाइड करा. दॅट्स इट. डेफिनेटली. आणि खरंच खूप आय ओपनिंग सेशन होता, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा, की इतकं नॉलेज तुम्ही आम्हाला दिलं आता, आणि आता इम्प्लिमेंट करायची खरंच गरज आहे. कारण नॉलेज विदाउट इम्प्लिमेंटेशन त्याला काही अर्थ नसतो. तर मला खरंच खूप मजा आली. आणि तुम्हाला कसं वाटलं सर इथे? आम्हाला थ्रिल वाटलं, कारण मजेचा हा विषयच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ऑल द टाइम ना इन्स्पिरेशन मिळतं की ज्यावेळेस कॅमेरा फेस करतो, पॉडकास्टमध्ये येतो, मीडिया प्रेझन्स असतो, यूट्यूबचे व्हिडिओज असतात, एकच इंटेन्शन असतं की जेन्युअनली व्हॅल्यू क्रिएट करावी. सर्वसामान्य व्यक्तींविषयी आम्हाला फार कळकळीची ही म्हणतो ना की एक भावना आहे की 99% मिडल क्लास लोकांना फायनान्शियल का ब्रोक होतात ना हे त्यांना कळतच नाही. सिस्टम त्यांना त्या दृष्टीने प्रोग्राम करतो की ऑल द टाइम ते युनिव्हर्सिटी डिग्री घेतील, पैसे कमवतील आणि डिपेंडंट राहतील, डिपेंडंट पेरेंट्सवरती राहतील, डिपेंडंट त्यांच्या गव्हर्नमेंटवरती राहतील, पॉलिटिशियन्सवरती राहतील, कॉर्पोरेटवरती राहतील. तर ही डिपेंडन्सी कुठेतरी ब्रेक करायची ना, त्यामुळे ही कळकळ आमची चालली आहे. तर आम्ही इन्स्पायर असतो. मजा तर डेफिनेटली येते, पण मेजर आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं की ज्यावेळेस आम्ही हा विषय घेऊन एक शेवटचा तुम्ही क्वेश्चन विचारला ना, त्या क्वेश्चनवरती ना 10 सिरीज होतील. तो क्वेश्चन होता की मेल अँड वुमेन अॅनाटॉमी. हो. तो हा फार चर्चेचा विषय आहे, पण पुन्हा कधीतरी आपण याच्यावरती बोलू. खूप छान वाटलं. मॅमना पण काय एक्सपिरियन्स शेअर करते. की चेतन सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, कारण मराठी भाषेमध्ये या लेवलचं फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करणं आमच्यासाठी पण एक मोठं म्हणजे आमचा पण एक मानच आहे तो, की इतक्या वर्षांचा अनुभव आम्हाला शेअर करण्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिला, राईट. आता आमच्या अपेक्षा एवढ्याच असतील की जोपर्यंत एखादी व्यक्ती ॲक्शन मोडमध्ये जात नाही तोपर्यंत त्याच्या लाईफमध्ये कुठलाही रिझल्ट चेंज नाही होत. बरोबर. तर स्लोली जा, डायरेक्टली कुठल्याही मुद्द्यावर जाऊ नका. बरेचसे लोक फार इम्पेशंट्स असतात, मुद्द्यावर या, तर त्यांना आमचा मुद्दाच कळत नाही. खंत काय आहे, आमची भाषा बऱ्याच जणांना कळत नाही, कारण लोक फक्त टेक्निकली आणि स्ट्रॅटेजिकली, जसं मोबाईल आणि टेक्नॉलॉजीचं इव्हॉल्युशन झालंय ना, लोक फार झोंबी झालेत. ते फार म्हणतो ना की डायरेक्टली त्यांना मुद्दा हवा असतो, पण त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय मुद्दा आहे हेच माहित नसतं. तेच माहित नसतं. खरंय. पण चांगलं वाटलं ओव्हरऑल. मराठीमध्ये हे आपलं कन्व्हर्सेशन होतं आणि तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन्स, अत्यंत शांतपणे तुम्ही क्वेश्चन्स हाताळले, त्याबद्दल पण मी खरंच तुमचा आभार मानते. थँक्यू. आणि आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगला घेऊन सिरियस असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सरांचा फर्मचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांना व्हिजिट करा, स्लॉट बुक करा, आणि ॲटलिस्ट पहिलं सेशन जे असेल एक्सपर्टसोबत ते समजून घ्या. आणि सरांनी सजेस्ट केलेले काही बुक्स, त्यांचे लिंक सुद्धा मी खाली मेन्शन केलेत, तर जा आणि तेही वाचा, जेणेकरून तुम्हाला अजून इन्साइट्स मिळतील. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर.